तर मी स्वप्नील इंगळे तुम्हा सर्वांचं ग्रोथ एम्पायर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे स्वागत करतो आजच्या आपल्या शेअर मार्केटच्या फ्री वेबिनार मध्ये, ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत शेअर मार्केटमध्ये कोणकोणत्या प्रकारे पैसे कमावले जातात, शेअर मार्केट म्हणजे काय, त्याची सुरुवात कधीपासून झालेली आहे. आपण जी 15 मे 2026 पासून आपली जी नवीन बॅच सुरू होत आहे, त्यामध्ये आपण काय काय शिकवणार आहोत, किती दिवसांचा कोर्स असेल आपला, त्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी मिळणार आहेत, आणि शेवट एक गुड न्यूज आहे तुम्हा सर्वांसाठी, तर ते काय आहे. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या वेबिनार मध्ये मिळणार आहे. तुम्ही ग्रुपमध्ये बघत असाल की असे भरपूर विद्यार्थी आहेत आपले की जे चांगला पैसा कमवत आहे, त्यांचे फीडबॅक तुम्ही वाचत असाल. तर यांचे पण तुम्हाला सर्व गोष्टी लाईव्ह बघण्याचं इथे आम्ही प्रयत्न करणार आहे तुम्हाला लाईव्ह सांगण्याचा. मी स्वप्नील इंगळे मागच्या एक 5 ते 6 वर्षापासून या फील्ड मध्ये आहे, आणि अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये जवळजवळ आपले क्लायंट आहेत 22 राज्यांमध्ये. आउट ऑफ कंट्रीमध्ये पण आपले काही क्लायंट आहेत, चायना असेल, इंग्लंड असेल, साऊथ आफ्रिका असतील, देन त्यानंतर फिलिपिन्स असेल, अशा वेगवेगळ्या कंट्रीमध्ये पण आपले क्लायंट आहेत. म्हणजे आपलेच मराठी लोक आहेत का जे तिकडे शिफ्ट झालेले आहेत, पण ते शेअर मार्केट तिथे बसून शिकताय आणि पैसा कमवताय. तर या सर्व तुम्हाला गोष्टी आपण पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये शिकून घेणार आहोत. आणि जवळजवळ आपल्यासोबत जे कनेक्ट झाले आहेत मिस्टर निखिल सर, जे माझे लहाने बंधू आहेत. एक NISM सर्टिफाईड ट्रेनर, MBA फायनान्स झालंय त्यांचं, 7 वर्षापासून या फील्ड मध्ये एक्सपिरियन्स घेत आहे ट्रेडिंग फील्ड मध्ये. आणि एक प्रोफेशनल ट्रेडर आहे. मागच्या 5 वर्षापासून आपण जवळजवळ 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फायनान्शियली प्लॅनिंग दिले आहेत, त्यांना शेअर मार्केट विषयी आपण ज्ञान दिलेले आहेत, आणि अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने हे शेअर मार्केट मधून पैसा कमवत आहे, गुंतवणुकीतून चांगला त्यांना परतावा मिळतोय, म्हणजे चांगले रिटर्न मिळत आहे. तर अशा व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करेल पुढील 1.5 तास. जसं की तुम्ही एक्झाम दिले असतील, तुम्ही डिग्री घेतलेली असेल, तुम्ही ग्रॅज्युएशन केले, पोस्ट ग्रॅज्युएशन केले, तुम्ही कोणत्याही सेक्टर मध्ये असाल तर तिथं जाण्यासाठी तुम्हाला एक्झाम द्यावे लागतात. ती पोस्ट, जसं MP असेल, MPSC असेल, UPSC असेल, डॉक्टरेट साठी पदवी असते, MBBS असेल, लॉ असेल वकील होण्यासाठी. त्याच प्रकारे शेअर मार्केटमध्ये तुम्हाला जर लिगली एक सर्टिफाय व्हायचं असेल तर त्यांनासाठी पण एक एक्झाम असतात, सेबीच्या अंडर ते एक्झाम होतात, ज्याला आपण NISM म्हणतो. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, हे एक्झाम पण आपण दिलेले आहेत. हे एक्झाम अतिशय टफ असतात. इंडियामध्ये फक्त मोजून 25 ते 30 हजार लोक आहेत. 150 कोटींच्या लोकसंख्येमध्ये फक्त 25 ते 30 हजारच लोक आहेत ज्यांना हे एक्झाम त्यांनी दिलेले आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये. विचार करा हे एक्झाम कसे असतील. तर असे एक्झाम आपण क्रॅक केलेले आहेत. इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरी असेल, रिसर्च अनालिसिस असेल, म्हणजे आपल्याला अथॉरिटी आहे गव्हर्नमेंट कडनं की आपण लोकांना शेअर मार्केट विषयी सल्ला देऊ शकतो, त्यांना पोर्टफोलिओ मॅनेज कसं करायचं ते शिकवू शकतो, त्यांना आपण गाईड करू शकतो. राईट. तर तुम्ही स्क्रीनवर सर्टिफिकेट पण बघू शकता. आय होप की तुम्हाला सर्वांना स्क्रीनवरती सर्टिफिकेट दिसत असेल. तर मागच्या जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून आपण हे एक्झाम दिलेले आहेत, आणि अतिशय सुंदर आणि छान रिस्पॉन्स आपल्याला मिळत आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले क्लायंट आहेत मित्रांनो. आणि इथे पण आपण जे पार्टिसिपेट जॉईन झालेले आहेत, तुम्हीही सर्वांनी चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे की तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्यातून आहात. तर आजचा जो वेबिनार आहे त्या वेबिनार मध्ये तुम्ही पेन डायरी घेऊन बसा. तुमचं जर काही डाऊट असेल, प्रश्न असेल, तुम्ही शेवट विचारू शकता. वेबिनार फ्री आहे म्हणून दुर्लक्ष करायचं तिकडे कुठंतरी, तुम्ही दुसरं काम करताय आणि मग ते करता करता हे वेबिनार ऐकताय, असं बिलकुल करू नका. कारण तुम्ही पैसा कमवायला इथं आलेले आहात. पैसा कसा कमवायचा हे जाणून घ्यायचं असेल तर आय होप की तुमचं लक्ष पूर्ण वेबिनार कडे असेल. कारण आपण जॉब करतो, 8 तास तिथे देतो, आणि 8 तास दिल्यानंतर तुम्हाला कुठंतरी पैसे मिळतात. तर इथं पण तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. तर जास्त वेळ न घालवता मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ग्रोथ एम्पायर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे स्वागत करतो आजच्या या आपल्या फ्री वेबिनार मध्ये. आणि आपले जे होस्ट आहे मिस्टर निखिल सर, जे की आपल्याला गाईड करतील पुढचा 1.5 तास.
तर सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये जे काही प्रश्न विचारेल ऍक्टिव्ह राहायचं आहे आणि रिप्लाय करायचे आहेत, म्हणजे आम्हाला समजेल की तुमचं लक्ष पूर्णपणे वेबिनार कडे आहे. जसं भावना मॅम धुळ्यावरून आहेत, म्हणजे भावना मॅमचं लक्ष आहे इथे वेबिनार मध्ये. तर तुम्ही पण कुठून आहात, बाय प्रोफेशन काय करतात, रिप्लाय नक्की करायचा आहे. तुमचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपण देणार आहोत. आणि जो व्यक्ती शेवटपर्यंत वेबिनार ऐकणार आहे त्यांच्यासाठी आपण एक ईबुक पण देणार आहेत, द इंटेलिजंट इन्व्हेस्टर. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत ऐकायचं आहे. कोणीही मध्येच लेफ्ट करायचा नाही आपल्या सेशनला. तर चला मित्रांनो, मी इन्व्हाइट करतो निखिल सरांना, जे की तुम्हाला पुढे गाईड करतील. तर सर्वांनी चॅटबॉक्स मध्ये वेलकमचा मेसेज करायचा आहे, जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्ही सर्व रेडी आहात. तर फटाफट सर्वांनी वेलकमचा मेसेज करा चॅटबॉक्स मध्ये. अँड थँक्यू सो मच एव्हरीवन. अँड ओव्हर टू यू निखिल सर, प्लीज. Okay, so hello everyone here and good evening to all of you. लेट्स गो मित्रांनो, सेशनला इथं सुरुवात करूया. आणि आजचा जो काही वेबिनार आहे त्याच्यामध्ये आपण आता स्टॉक मार्केट बद्दल भरपूर साऱ्या गोष्टींवर आपण आता चर्चा करणार आहोत. आय होप की तुम्ही सर्व रेडी असणार आहे. पुढचे 1 ते 1.5 तास तुम्हाला कुठंही न चुकता तुम्हाला इथं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की आपण कोणकोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत. मागच्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर स्टॉक मार्केट बद्दल भरपूर लोकांचं कुतूहल जे काय आहे ते वाढतं आहे. सर्व लोकांना शिकून घ्यायचं आहे. तर त्यासाठीच आपण आजचा जो काही वेबिनार आहे तो त्याचं आपण आयोजन केलेलं आहे की नेमकं शेअर मार्केट बद्दल मध्ये आपण कोणकोणत्या प्रकारे आपण पैसे कमवू शकतो आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देणार आहे, जेणेकरून की हा जो काही वेबिनार आहे तो संपल्यानंतर तुम्ही ठरवू शकता आहात की नेमकं तुम्हाला शेअर मार्केटमध्ये कोणकोणत्या प्रकारे तुम्हाला काम करायचंय, कोणकोणत्या प्रकारे तुम्हाला पैसे कमवायचे आहेत, आणि त्या गोष्टीवर तुम्ही फोकस करू शकता आहात. आपले ट्रेनिंग जे काही ते कशा प्रकारे काम करतात, शिवाय आपले जे काही स्टुडंट्स आहेत ते कशा प्रकारे ट्रेडिंग करतात, त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला आता इथं लाईव्ह दाखवणार आहे. सो प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही नीट लक्ष द्यायचं आहे. आय होप की तुम्ही हेडफोन जे काही ते घालून बसलेले असणार आहे. जे आपण काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्ही नोट डाऊन पण नक्की करू शकता आहात. मी जे पण इथं सांगणार आहे, मी जे पण इथं बोलणार आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे किंवा तुमचे जर काही प्रश्न असणार आहे ते पण मला तुम्ही निसंकोचपणे चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. हा चॅट बॉक्स सर्वांसाठी ओपन आहे. आणि मी तुम्हाला प्रार्थना करेल की सर्वांनी चॅटबॉक्स मध्ये नक्की ऍक्टिव्ह राहायचं आहे, जेणेकरून की मला समजेल की तुम्ही सर्व माझ्यासोबत आहात. ठीक आहे. सो लेट्स गो, आपण सुरुवात करूया. सगळ्यात बेसिक गोष्टीपासून आपण सुरुवात करूया. तुमच्यापैकी कित्येक लोकांना जे काही बेसिक गोष्टी त्या माहिती असणार आहे, कित्येक लोकांना एकदम ते झिरो नॉलेज आहे शेअर मार्केट बद्दल. तर आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे, म्हणून आपण इथून आता शेअर मार्केट एकदा बेसिक पासून आपण स्टार्ट करणार आहोत. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत सर्व जे काही गोष्टी ते शिकवून घेऊ शकतो. नेमकं स्टॉक मार्केट कशा प्रकारे काम करतं. सो लेट्स गो, आपण एकदम बेसिक पासून सुरुवात करूया की नेमकं आपलं जे काही मार्केट आहे ना ते नेमकं कशा प्रकारे काम करतं. नेमका एखाद्या कंपनीचा शेअरचा अर्थ काय होतो. जेव्हा पण आपण एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो. आता आपण जेव्हा पण आपल्याकडे जे पण पैसे येतात, जे पण आपल्याकडे सेव्हिंग असते, पैशांची आपण बचत करतो. ती पैशांची बचत केल्यानंतर आपल्याला ते जे आपले पैसे आहेत ते वेगळ्या ठिकाणी आपल्याला टाकायचे असतात, जेणेकरून की आपले जे काही पैसे ते वाढले पाहिजे आहे. कारण घरात पैसे ठेवून तर ते काय वाढणार नाही. आणि जी काही महागाई आहे ना ती कंटिन्युअसली वाढते. मग आपल्याला अशा एखाद्या ठिकाणी पैसे टाकणं गरजेचं आहे की आपली जी काही महागाई वाढते ना त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स आपल्याला मिळाले पाहिजे. आता पारंपरिक पद्धतीने आपण काय करतो, पुढं आपण समजा एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे किंवा गव्हर्नमेंटची एखादी स्कीम आहे त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो आहे. तिथं आपल्याला कुठं 6%, कुठं 7%, कुठं 10% असे रिटर्न्स मिळतात. पण आता आपण जर बघितलं तर महागाई जे काही ते भरपूर जास्त वाढते आहे कंटिन्युअसली. आपले जे काही खर्च आहेत ना ते सगळे वाढतात. सो ह्या दिशेने आपण जर बघितलं आता, तर आपल्यासाठी एक गोष्ट खूप जास्त गरजेची आहे की आपण आपले जे काही पैसे आहेत, जे काही आपले सेव्हिंग्ज आहे, ते आपण अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे आहे किंवा अशा ठिकाणी आपण त्याला कामाला लावलं पाहिजे आहे की त्याने आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न्स काढून दिले पाहिजे. जास्तीत जास्त रिटर्न्स म्हणजे कमीत कमी त्याने आपल्याला 15 ते 20% रिटर्न काढून दिले पाहिजे, 25% रिटर्न काढून दिले पाहिजे. तुम्ही जर फक्त 6 आणि 60% रिटर्न जर काढले तर त्याच्याने काही फायदा नाही होणार. कारण बघा, एफडी मध्ये आपले पैसे समजा 5-6 वर्षांनी डबल जरी झाले तरी पण काही फायदा नाही होते. 7-8 वर्षांनी डबल जरी झाले, कारण तेवढं 7-8 वर्षांमध्ये महागाई तितकी जास्त वाढून जाते की पैसे डबल जरी झाले तरी पण त्या पैशांची जी काही व्हॅल्यू आहे ना तेवढीच राहून जाते. सो आपल्यासाठी गरजेचं आहे की अशा एखाद्या ठिकाणी आपण पैसे टाकले पाहिजे आहे
जिथं आपल्याला जास्त रिटर्न्स मिळतील, म्हणजे 15-20% रिटर्न मिळतील. कारण महागाई तर काही आपली 15-20% दरवर्षी वाढत नाही, महागाई कमी रेटने वाढते. सो 15-20% आपण जर आपले पैसे वाढवले दरवर्षी, तर मग कुठंतरी आपल्याला आपले जे काही पैसे आहेत ते ऍक्च्युअली मध्ये त्याची व्हॅल्यू वाढणार आहे आणि आपलं जी पण परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सुधारणा होणार आहे. ही महत्वाची गोष्ट आहे का ना. तर त्यासाठीच मग आता भरपूर सारे जे काही व्यक्ती ते शेअर मार्केटमध्ये पैसे लावत आहे. पण शेअर मार्केटमध्ये पैसे लावायच्या आधी याला आपण समजून घेऊ की नेमकं हे कशा प्रकारे काम करतं. तर बघा, शेअर मार्केटमध्ये जेव्हा पण आपण एखाद्या कंपनीचं शेअर खरेदी करतो आहे, याचा अर्थ आपण त्या कंपनीच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे. काय करतो आहे आपण? त्याच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे. ती जी काही कंपनी आहे त्याच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे. तर तो जो काही बिझनेस आहे ना, तो कशा प्रकारे काम करतो त्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये पैसे टाकायचे आहेत. तर लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण एखाद्या शेअरमध्ये पैसे टाकतो आहे, तेव्हा आपण एका बिझनेसमॅनला पैसे देतो आहे. एका बिझनेसमॅनला आपण पैसे देतो आहे. त्याला आपण म्हणतो आहे की तू हे माझे पैसे वापर आणि याच्यावर जेवढा पण प्रॉफिट करतील त्याच्यातला एक जो काही हिस्सा आहे तो मला पण मिळाला पाहिजे. म्हणजे एक प्रकारे आपण एका बिझनेसमॅनला ते पैसे वापरायला देतो आहे आणि त्याच्या बदल्यात तुझी काही कंपनी आहे ती आपल्याला मग पैसे जे काही ते देते त्याच्या बदल्यात. आपल्याला त्याचा जो काही छोटासा हिस्सा आहे तो आपल्याला पण दरवर्षी मिळत राहतो. तर अशा प्रकारे आपले जे काही शेअर असतात ते काम करत असतात. आता शेअरचे वेगवेगळे फायदे आहेत. जेव्हा पण तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, याचा नेमकं काय काय फायदे आहेत हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये आता सांगतोय. सगळ्यात पहिले काय आपल्याला फायदा असतो की आपले जे काही पैसे असतात ना ते चांगल्या प्रकारे वाढतात. तुम्ही जर लॉंग टर्म मध्ये जर बघितलं ना, तर शेअर मार्केटमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला रिटर्न जे काही ते मिळतात बाकीच्या कोणत्याही गोष्टीपेक्षा. दुसरी गोष्ट काय आहे की आपल्याला ओनरशिप असते. लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करता याचा अर्थ तुम्ही त्या कंपनीचे मालक बनलेले आहात. ठीक आहे. समजा तुम्ही जर समजा आता ऍपल या कंपनीचा शेअर जर खरेदी केला, याचा अर्थ तुम्ही ऍपल या कंपनीचे एक प्रकारे मालक बनलेले आहात. फक्त फरक एवढाच आहे, तुमच्याकडे जेवढे जास्त शेअर्स आहे ना, तेवढे जास्त तुम्ही त्या कंपनीचे मालक आहात. मग एका कंपनीचे काही शेअर असतात ते भरपूर साऱ्या लोकांमध्ये वाटलेले असतात. ज्या व्यक्तीकडे जेवढे जास्त शेअर्स आहे, तो व्यक्ती तेवढा त्या कंपनीचा मालक आहे. अशा भरपूर साऱ्या लोकांनी मिळून ती कंपनी जी काही सुरुवात केली असते. मग आपण एका कंपनीचे मालक बनतो आहे. ठीक आहे, ही एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट महत्वाची काय का, आता आपण मालक बनलो, मग याच्यामध्ये आपल्याला काय भेटतं? ती कंपनी जर समजा काम करते आहे, आता ऍपल कंपनी काय करते, आयफोन विकते आहे, पूर्ण जगभरामध्ये आयफोन विकते, मग याच्याने आपल्याला काय फायदा होतो? तर समजा आपण त्या कंपनीचे शेअर जर खरेदी केला, आता ती कंपनी पूर्ण जगभरामध्ये आयफोन विकते आहे, समजा त्यांचे इयरबड्स विकते आहे, सगळं काही विकते आहे. ठीक आहे. तर आता एवढे ती कंपनी पैसे कमवते. मग आता ती जी काही कंपनी एवढे सगळे पैसे कमवते आहेत, त्या पैशांमधला जेवढे पण त्याने पैसे कमवले ना, त्या पैशातला एक छोटासा जो काही हिस्सा आहे, तो आपल्याला सुद्धा दरवर्षी मिळत राहतो. त्याला आपण डिव्हिडंड असं म्हणतो. तर ज्या पण कंपनीचे तुम्ही शेअर खरेदी केलेले आहेत, त्या कंपनीकडून तुम्हाला दरवर्षी डिव्हिडंड दिलं जातं. जेवढी पण ती कंपनी प्रॉफिट करते आहे, त्याचा एक हिस्सा सर्व लोकांना डिव्हिडंड म्हणून वाटला जातो. मग आता डिव्हिडंड कशा प्रकारे मिळतो? तर ज्या व्यक्तीकडे जेवढे जास्त शेअर्स असणार आहे, त्या व्यक्तीला तेवढा जास्त डिव्हिडंड जो काही तो दिला जातो. तुमच्याकडे जेवढे जास्त शेअर असणार तेवढा डिव्हिडंड डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये टाकला. मग भरपूर सारे लोक डिव्हिडंडने सुद्धा खूप चांगले पैसे कमवतात. त्याबद्दल मी तुम्हाला पुढे आपला जो काही आपला ट्रेनिंग प्रोग्राम होणार आहे त्याच्यामध्ये डीप मध्ये सांगणार आहे का डिव्हिडंड जो काही तो कशा प्रकारे काम करतो. जो तुम्ही चेक करू शकता. डिव्हिडंड वरती मी YouTubeला पण एक व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर सारी माहिती मिळेल तसं नंतर. तर डिव्हिडंड आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो, ही महत्वाची गोष्ट आहे. डिव्हिडंड हा आपला एक रेग्युलर इन्कम बनून जातो. ठीक आहे, ही एक महत्वाची गोष्ट आहे. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, की लॉंग टर्म मध्ये ना आपले जे काही पैसे असतात ते वाढत असतात. कारण बघा, त्या कंपनीचा शेअर आपण समजा फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या कंपनी शेअर समजा ₹100 खरेदी केला. ठीक आहे ना. तर ₹100 जर आपण खरेदी केला आहे, तर जसा जसा त्या कंपनीचा प्रॉफिट वाढत चालतो, तशा तशा प्रकारे त्या कंपनीचा शेअर पण वाढत चालतो. मग हळू-हळू त्या शेअरची किंमत ₹100 वरून ₹110, ₹120, ₹130, ₹150, ₹200, ₹300 अशा हळू-हळू त्या शेअरची किंमत वाढायला सुरुवात होऊन जाते. मग जशी जशी त्या शेअरची किंमत वाढते, तशा प्रकारे आपल्याकडे जे काही शेअर आहेत, त्याची पण किंमत वाढत चालते. मग भविष्यामध्ये जर आपल्याला कधी पैशांची गरज पडली, तर आपण ते शेअर विकून ते पैसे आपले काढून पण घेऊ शकतो. शेअर मार्केटमध्ये ही जी काही गोष्ट आहे ती खूप महत्वाची आहे. का तुमचे जे काही शेअर्स आहेत ना, ते तुम्ही कधी पण विकू शकता. त्यावरती कोणताही काही लॉक इन नसतो, काही नसतो. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही शेअर्स ते विकू शकता. तेच जर आपण समजा एफ-डी पैसे टाकले, तर आपले जे काही पैसे असतात ते लॉक असतात. ते आपण इझिली ते पैसे काढू नाही शकत आहे, हे नाही करू शकत. तसं शेअर मार्केटमध्ये काय असतं?
तुम्हाला जेवढे शेअर विकायचे आहे, तुम्हाला जर तुम्ही जर समजा 1,00,000 रुपयाचे शेअर खरेदी केले, तुम्हाला जर समजा 20,000 रुपयाची गरज आहे, तुम्ही 20,000 रुपयाचे शेअर विकू शकता आहात आणि 20,000 रुपये लगेच तुमच्या बँक अकाउंटमध्ये येऊन जातात. ठीक आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे की इथं आपण शेअर्स विकून पैसे जे घेते आपल्या बँक अकाउंटमध्ये आपल्याला घेता येतात. त्याला कोणताही लॉक इन नसतो, काही नसतो. सो लिक्विडिटी सुद्धा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये भरपूर जास्त मिळते. सो या सगळ्या गोष्टी आपण एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपल्याला मिळतात, की आपण त्या कंपनीचे मालक बनतो आहे. आपण ते शेअर्स कधी पण विकू शकतो आहे. आपल्याला कोणाची मंजुरीची गरज नाही. शिवाय आपल्याला डिव्हिडंड पण मिळत राहतो दरवर्षी. ती कंपनी जेवढा पण प्रॉफिट करते आहेत ना, त्या प्रॉफिटचा एक छोटासा हिस्सा आपल्याला पण डिव्हिडंड म्हणून दरवर्षी मिळत राहतो. डिव्हिडंड जो काही असतो ना, तो तुम्हाला कंटिन्युअसली मिळत चालतो. जोपर्यंत तुमच्याकडे त्या कंपनीचा शेअर आहे, तोपर्यंत तुम्हाला तो जो काही डिव्हिडंड आहे तो मिळत चालतो. डिव्हिडंडचं असं काही नसतं, की एकच वर्ष मिळतो, का 5 वर्ष मिळतो, का 10 वर्ष मिळतो. असं काही नसतं. तुम्ही जर त्या कंपनीचे शेअर पुढचे 50 वर्ष तुमच्याकडे आहे ना, तर पुढचे 50 वर्ष त्या कंपनीकडून तुम्हाला डिव्हिडंड जो काही तो मिळत राहील. पुढचे 100 वर्ष पण तुम्हाला डिव्हिडंड जो काही तो मिळत राहील कंटिन्युअसली. आणि कित्येक लोकं भारताभरामध्ये किंवा जगभरामध्ये सुद्धा असे आहेत, की ज्यांनी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं होतं. जेव्हा ते जॉब करत होते, तेव्हा त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं होतं आणि आता त्यांना ॲज अ डिव्हिडंड म्हणूनच त्यांना लाखो करोड रुपये येतात दरवर्षी फ्रीमध्ये. डिव्हिडंडचा जो काही पैसा असतो तो फ्री असतो. फ्रीमध्ये त्यांना बसल्या-बसल्या पैसे येत आहेत. त्यांना कोणतेही काम करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. फ्रीमध्ये त्यांना बसल्या-बसल्या दरवर्षी त्यांना डिव्हिडंडच 20-30 लाख रुपये येऊन जातो. तर त्यांना काम करायची सुद्धा गरज नाही. 20-30 लाख रुपये त्यांना फक्त ॲज अ डिव्हिडंड म्हणूनच येतो आहे. सो डिव्हिडंड हे खूप महत्वाची इन्कम आहे, जी आपल्याला याच्यातून मिळते. आणि प्लस आपले जे काही शेअर असतात, त्याची किंमत सुद्धा वाढत चालते. सो आपण जे काही समजा आपण 1,00,000 रुपये जर लावले होते, त्याची सुद्धा व्हॅल्यू ओव्हर द टाईम वाढत चालते. 1,00,000 ची 2,00,000, 3,00,000 असे जसं शेअरची किंमत वाढते, त्याची सुद्धा किंमत वाढत चालते. सो हे सगळे महत्वाचे बेनिफिट्स आहे आपल्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळं. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे मिळतात. बाकीच्या पण छोट्या-मोठ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. जसं की तुम्ही त्या कंपनीच्या मीटिंगमध्ये सुद्धा येऊ शकता आहात. जी काही अॅन्युअल जनरल मीटिंग असते. तुम्ही तिथं व्होट सुद्धा करू शकता. म्हणजे मतदान सुद्धा करू शकता. भरपूर साऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत. पण महत्त्वाच्या ह्या 5-6 गोष्टी आहेत, ज्या आपण एखाद्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपल्याला मिळतात. आय होप की हे जे काही गोष्टी आहेत तुम्हाला बेसिकमध्ये समजलेल्या असणार आहेत. ॲज अ नॉलेज म्हणून आपल्याला छोट्या-छोट्या जे काही गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवायच्या की शेअर मार्केट नेमकं कशाप्रकारे काम करता येतं. मग आता शेअर मार्केटमध्ये जर बघितलं ना, तर अशा 6,000 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. सो आपल्यासाठी हे पण तितकंच महत्वाचं आहे, का एवढ्या सगळ्या कंपन्यांमध्ये तर काय आपल्याला पैसे नाही टाकायचे. तर आपल्याला महत्त्वाच्या अशा 15 ते 20 कंपन्या चूज करायच्या आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला ॲक्चुअलीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला त्याच्यामध्येच बरोबर इन्व्हेस्टमेंट करायची. बाकीच्या गोष्टींमध्ये आपल्याला नाही करायची. तर 15-20 कंपन्या चांगल्या-चांगल्या निवडायच्या. बरोबर त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट जी काही ती करायची आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला मग डिव्हिडंडमधून इन्कम मिळते आहे. तुम्हाला वेल्थ क्रिएशनमधून तुमची लाँग टर्ममध्ये भरपूर चांगली वेल्थ जी काही ती क्रिएट होते. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता पुढची महत्त्वाची गोष्ट ही आहे, की नेमकं सर आता ठीक आहे, शेअरमध्ये पैसे टाकायचे, पण 6,000 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. मग नेमकं चांगल्या त्याच्या काही 15-20 कंपन्या आहेत, त्या कशाप्रकारे निवडायच्या? ठीक आहे. आता ही जी काही गोष्ट आहे ना, मी तुम्हाला पुढे आपले जे पण एक सेशन होईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवेल. की चांगल्या-चांगल्या कंपन्या तुम्ही कशाप्रकारे निवडू शकता. ज्यांना पण इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. तर मग त्या नेमकं त्या कंपनीमध्ये काय-काय गोष्टी बघितल्या पाहिजेल आहे, काय गोष्टी नाही बघायच्या, कोणत्या गोष्टी आपल्याला अव्हॉइड करायच्या आहेत, जेणेकरून की आपल्याला लॉस नाही होणार आहे मार्केटमध्ये. आपले पैसे कुठे फसले नाही पाहिजे. कोणकोणती आपण काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे त्या सेशनमध्ये शिकवेन. ठीक आहे. त्या सेशनमध्ये आपण त्या गोष्टी बरोबर ते शिकवून घेऊ. आता पुढची महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे म्युच्युअल फंड्स. ज्यांना पण डायरेक्टली शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायची ना, ते लोकं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. ठीक आहे. मग म्युच्युअल फंड कशाप्रकारे काम करतात? आता मी जर तुम्हाला सांगितलं म्युच्युअल फंडमध्ये काय असतं, की तुमचे जे काही पैसे असतात ना, ते समजा तुम्ही डायरेक्टली शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करत आहे. तुम्ही काय करता, तर तुम्ही ते म्युच्युअल फंडची जी काही कंपनी असते, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्टमेंट करता. मग ती म्युच्युअल फंडची कंपनी काय करते, की तुमचे जे काही शेअर्स आहे, ते वेगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करते. त्यांच्याकडे फंड मॅनेजर असतो. तो फंड मॅनेजर काय करतो, तुमचे जे काही पैसे आहेत, ते वेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो. आणि मग जेवढे पण त्यांना रिटर्न्स ते काढून देतो आहे, तेवढे रिटर्न्स तुम्हाला बरोबर मिळून जातात. जर त्या म्युच्युअल फंडने समजा 20% रिटर्न जर काढून दिले, तुम्हाला पण बरोबर तुमचे जे काही पैसे ते सुद्धा 20% वाढून जातात. ते म्युच्युअल फंडच्या मॅनेजरने जर 30% रिटर्न काढून दिले, तुम्हाला पण बरोबर 30% रिटर्न मिळेल.
सो म्युच्युअल फंड सुद्धा एक खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून खूप चांगल्या प्रकारे पैसे टाकू शकतो. आणि महत्वाची गोष्ट काय आहे, की म्युच्युअल फंडमध्ये आपले जे काही रिस्क असतात ते सुद्धा भरपूर कमी असतात. कारण आपले जे काही पैसे आहे ते प्रोफेशनल जी काही कंपनी आहे ती मॅनेज करते. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या मोठ्या-मोठ्या कंपन्या आहेत. जसं की एच-डी-एफ-सी आहे समजा, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, कोटक बँक आहे. अशा भरपूर साऱ्या महत्त्वाच्या काही मोठ्या-मोठ्या बँका आहेत. त्यांच्याकडे ते त्यांच्या कंपन्या असतात. ते बरोबर आपले जे काही पैसे ते मॅनेज करतात. बरोबर कोणत्या शेअरमध्ये टाकायचे, कोणता शेअर कधी खरेदी करायचा, कोणता विकायचा ते बरोबर ते निर्णय घेतात. आणि बरोबर आपले जे काही पैसे ते एक प्रकारे मॅनेज करतात. ठीक आहे. त्याच्या बदल्यात आपल्याला त्यांना थोडंफार कमिशन द्यावं लागतं. तो म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करून आपले खूप चांगले वेल्थ जे काही ते क्रिएट होऊ शकते. ज्यांना पण डायरेक्टली शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायचं ना, ज्यांना पण कमी रिस्क घ्यायचा आहे, ते व्यक्ती म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकतात. पण अगेन एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना म्युच्युअल फंडचे सुद्धा भरपूर सारे प्रकार आहेत. छोटे-मोठे भरपूर सारे प्रकार आहेत. काही-काही म्युच्युअल फंड असे असे पण आहेत, ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 8-10% रिटर्न मिळतात दरवर्षी. काही-काही म्युच्युअल फंड असे पण आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला 25%, 30%, 40% रिटर्न मिळतात. सो एक योग्य तो म्युच्युअल फंड चूज करणं सुद्धा गरजेचं आहे. असा म्युच्युअल फंड चूज करायचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला चार्जेस पण कमी लागतील, ज्याच्यामध्ये आपण एस-आय-पी पण चांगल्या प्रकारे करू शकतो आहे. शिवाय ज्याच्यामध्ये आपल्याला रिटर्न्स पण चांगले मिळतील. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सेफ्टी पण पाहिजे आहे, की तो म्युच्युअल फंड खूप जास्त आपले पैसे कधी लॉस नाही झाले पाहिजे. चांगल्या कंपनीचा असला पाहिजे आहे. जुना म्युच्युअल फंड असला पाहिजे. असा एक चांगला म्युच्युअल फंड आपल्याला चूज करायचा. कारण बघा, तुम्हाला सांगतो आता, मार्केटमध्ये जर बघितलं जवळपास 2 ते 3,000 वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत. 2 ते 3 वेगवेगळे प्रकारचे भरपूर साऱ्या प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत. एवढ्या 2,000-3,000 म्युच्युअल फंड्सपैकी तुम्ही कशाप्रकारे तुमच्यासाठी 2-3 चांगले म्युच्युअल फंड चूज करू शकता. ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता म्युच्युअल फंड वरती सुद्धा आपलं डीपमध्ये पुढे एक सेशन होईल. त्यामध्ये मी तुम्हाला म्युच्युअल फंडचे कोणकोणते प्रकार आहे व तुमच्यासाठी कोणता प्रकार योग्य आहे, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या म्युच्युअल फंडच्या सेशनमध्ये शिकवेल. जेणेकरून की तुम्हाला मग तुम्ही स्वतः निर्णय घेऊ शकता. तुमच्यासाठी कोणता म्युच्युअल फंड योग्य आहे. कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये किती टक्के रिटर्न मिळतात, कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये किती रिस्क आहे, कुठं कमी रिस्क आहे, कुठं जास्त रिस्क आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या सेशनमध्ये जे काही ते शिकवणार आहे. सो अशा प्रकारे मेनली आपलं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ती शेअर मार्केटमध्ये काम करत असते. शिवाय तुम्ही पाहिलं तर ईटीएफमध्ये पण पैसे टाकू शकता आहात शेअर मार्केटच्या माध्यमातून. तुम्ही गोल्ड आहे, सिल्व्हर आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पैसे टाकू शकता आहात. ज्यांना पण गोल्ड, सिल्व्हरमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला फिजिकलमध्ये गोल्ड आणि सिल्व्हर जो काय आहे तो खरेदी करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन प्रकारे सुद्धा सोनं जे काही ते खरेदी करू शकता आहात ईटीएफच्या माध्यमातून. ते नेमकं कसं खरेदी करायचं त्याच्याबद्दल पुढे मी तुम्हाला तसं सांगणार आहे. किंवा आपले YouTube जे काही चॅनल आहे ना, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल पुढं. YouTube चॅनलला मी एक वेगळा एक त्याच्यावरती कोर्स बनवलेला आहे. ते नेमकं सोन्या-चांदीमध्ये कशाप्रकारे तुम्ही सेफली इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. चांगले रिटर्न्स तुम्ही काढू शकता आहात. यावरती YouTubeला मी एक वेगळा कोर्स बनवलेला आहे. तो कोर्स सुद्धा तुम्ही सर्व जाऊन नक्की YouTubeला चेक करू शकता आहात, ज्यांनी पण अजूनपर्यंत नाही बघितलेले आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे वेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून आपले जे काही पैसे आहेत ना, ते आपल्याला वेगळ्या ठिकाणी डायव्हर्सिफाय करायचे आहे. म्हणजे सगळे पैसे एका ठिकाणी नाही टाकायचे. थोडेफार पैसे आपण शेअर्समध्ये पण टाकू, थोडेफार आपण म्युच्युअल फंडमध्ये टाकू, थोडेफार आपण गोल्ड, सिल्व्हरमध्ये पण टाकू. थोडेफार तुम्ही रिअल इस्टेटमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता. रिअल इस्टेटमध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. अगदी तुम्ही ₹100-200 पासून सुद्धा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता. आणि तिथून सुद्धा तुम्हाला रेग्युलरली तुम्हाला रिटर्न जे काही ते मिळतात. दर 3 महिन्यांनी तुम्हाला त्याच्यावरती एक कमिशन मिळतं किंवा त्याच्यावरती व्याज मिळतं. रेग्युलरली फिक्स त्याच्यावरती व्याज मिळतं. मग त्या गोष्टी कशाप्रकारे काम करतात ते सुद्धा YouTubeला आपला व्हिडिओ आहे. तुम्ही नंतर त्या गोष्टी त्यांना पण त्याच्यामध्ये एकदम डीपमध्ये इंटरेस्ट आहे, ते नक्की जाऊन तिथे चेक करू शकता. आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये सगळ्या ज्या काही गोष्टी ते सांगतो. तर अशा प्रकारे वेगळ्या ठिकाणी आपल्याला आपले जे काही पैसे आहे ना, ते आपल्याला वाटून द्यायचे आहे. जेणेकरून की शेअर मार्केटमध्ये ना, रिस्क कमी करण्याचं एकच फॅक्टर आहे. तुम्हाला तुमचे जे काही पैसे आहेत ते वेगळ्या ठिकाणी वाटून द्यायचे. म्हणजे आपलं जे काही रिस्क आहे ते भरपूर कमी होऊन जातं. तर आपले पैसे कधी बुडणार नाही. एखाद्या कंपनीचं समजा एखादी कंपनी बंद जरी पडली, काही पण झालं, पण आपले पैसे नाही बुडणार. कारण आपण वेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केले आहे. सो आपले पैसे लाँग टर्ममध्ये नेहमी चांगल्या प्रकारे वर जात राहतात. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर डायव्हर्सिफिकेशन कसं करायचं ते पण मी तुम्हाला पुढे सांगेल आपल्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंटच्या सेशन. तर अशा प्रकारे वेगळ्या ठिकाणी आपण इथे इन्व्हेस्टमेंट जे काही ते करू शकतो आहे. आय होप की याच्या काही सर्व गोष्टी आहे तुम्हाला लक्षात आलेल्या असणार आहे इन्व्हेस्टमेंट विषयी. ठीक आहे. त्याच्यावरती जे काही जे पण मी तुम्हाला टॉपिक सांगितले त्याच्यावरती जसं मी बोललो
प्रत्येक टॉपिक वरती वेगळं आपलं एक सेशन जे काही होणार आहे त्याच्यामध्ये डीप मध्ये आपण त्या गोष्टी शिकून घेऊ. फक्त आता आपल्याला थोडक्यामध्ये सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. मग तुम्ही नंतर मग निर्णय घेऊ शकता हा तुम्हाला कुठं कशा प्रकारे किती इन्व्हेस्टमेंट करायचंय त्या सेशन्स वर. तर अशा प्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट बद्दल काही महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेतल्या. तर कोणाचा तुमच्यापैकी ज्यांना कोणाला जर याच्यावरती जर काही प्रश्न असणार आहे, तुमच्या मनात जर काही डाऊट असणार आहे, तर मला आता तुम्ही चॅट बॉक्स मध्ये इथं विचारू शकता. इन्व्हेस्टमेंटचं आपलं जेवढं पण आहे ते आपलं आता पूर्ण झालं. ठीक आहे. आता पुढे आपल्याला ट्रेडिंग वरती चर्चा करायची, पण तत्पूर्वी तुमच्यापैकी कोणाचा काही प्रश्न आहे का? मला तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. ठीक आहे. याच्यावरती इकडून आहे. तर आय थिंक कोणाचा काही प्रश्न नाही इथं चॅट बॉक्स मध्ये. कोणाचा जर काही प्रश्न असेल तर मला तुम्ही सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये मला डिव्हिडंड टाईप करायचं पटकन. 1 मिनिटामध्ये पटकन मला डिव्हिडंड टाईप करायचं आणि लगेच आपण ट्रेडिंग विषयी चर्चा करायला सुरुवात करू. कारण ट्रेडिंग विषयी आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टींबद्दल चर्चा करायची आहे. तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी दाखवायच्या आहेत. सर्वांनी पटकन चॅट बॉक्स मध्ये डिव्हिडंड टाईप करायचे. जोपर्यंत तुम्ही टाईप नाही करणार तोपर्यंत मी पुढे सेशन नाही घेणार. ठीक आहे. तोपर्यंत आपण इकडे येऊ. ठीक आहे. चला सर्वांनी मला चॅट बॉक्स मध्ये डिव्हिडंड टाईप करायचा आहे. इथं बघा इथं स्पेलिंग दिले आहे. त्यानंतर आपण मग ट्रेडिंग बद्दल चर्चा जी ती करायला स्टार्ट करू लगेच. किंवा कोणाला जर काही डाऊट असणार आहे ते पण मला चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. आपण स्टेप बाय स्टेप ती जे काही गोष्टी ती शिकून घेऊ. ओके. चला सर्वांनी मला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय, जसं मी तो आधी पण बोललो होतो, सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहायचं आहे. जेणेकरून की मी तुम्हाला जास्तीत जास्त जे काही गोष्टी आहेत त्या शिकवू शकतो आहे. तुम्ही जर चॅट बॉक्स मध्ये ऍक्टिव्ह नाही राहिले तर मला समजणार कसं काय का तुम्ही कोण कोण ऍक्टिव्ह आहात, कोण नाही इथे ऍक्टिव्ह, काय नाही. म्हणून सर्वांनी मला चॅट बॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहायचं आहे. ओके. कोण कोण ऍक्टिव्ह आहे मी बघतो. धनंजय सर आहे, पूजा मॅडम आहेत, राकेश सर आहेत, त्यानंतर ऋषिकेश सर आहेत, भावना मॅडम आहेत, राकेश सर आहेत. ठीक आहे. एवढे लोक आहेत. अजून कोण कोण नाही इथं? 12 लोक आहेत. कोणी अजून उत्तर नाही दिले. मला वाटतं 1-2 लोकांनी अजून बी उत्तर नाही. काय माहिती काय करता आहेत. ज्यांचं पण इथं नाव नाहीये ना त्यांनी नाव तुमचं नक्की चेंज करायचं आहे. कोणती तरी सॅमसंग नावाने जॉईन आहे. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे का तुमचं नाव नक्की चेंज करा. तिथं तुम्हाला रिनेमचं ऑप्शन असतं, तुम्ही ते तिथं तुम्हाला पार्टिसिपेंटचं ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. तुम्हाला 1 नंबरला तुमचं ते नाव दिसेल सॅमसंग काय आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. तिथं रिनेमचं ऑप्शन येईल. रिनेम वर क्लिक करा आणि तुमचं नाव तिथं लिहा. जे पण तुमचं नाव आहे मला तुमचं नाव घेत आहे. ठीक आहे. कोण कोण कुठून कुठून आहे काय मला समजेल कोण कोण आहे आपल्या सेशनमध्ये. ठीक आहे ना. तुमचं नाव नक्की अपडेट करा म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा पण तुम्ही रिप्लाय करशाल चॅट बॉक्स मध्ये मला पण तुमचं नाव घेते. ओके. सो लेट्स गो. ऑलमोस्ट सर्वांनी मला उत्तर दिलेलं आहे. तर आता आपण सेशनला पुढे कंटिन्यू करूया आणि आता आपण एक महत्वाच्या टॉपिक्स वरती चर्चा करणार आहोत जे आहे ट्रेडिंग. आता ट्रेडिंग मध्ये पण आहे ना भरपूर साऱ्या गोष्टी. आता आपण एक एक गोष्ट कव्हर करू आरामशीर. ठीक आहे. कोणी इथं घाई नाही करायची बिलकुल. आम्ही सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करणार. सगळ्यात पहिली गोष्ट एक समजून घ्या बघा. ट्रेडिंग जे काही आहेत ना त्याला करण्याचं तुमचं पर्पज काय आहे ना ते तुम्हाला सगळ्यात पहिले डिफाईन करायचं. आता आपल्याकडे ग्रोथ एम्पायर मध्ये भरपूर सारे स्टुडंट आहेत. प्रत्येक प्रकारच्या व्यक्ती जे काही आहे आपले स्टुडंट आहेत. ज्याचा त्याचा एक वेगवेगळा त्याचा एक उद्देश असतो ट्रेडिंग करण्यामागे की मला का ट्रेडिंग करायचे आहे. जसं की आता आपल्याकडे भरपूर प्रकारचे स्टुडंट आहेत. समजा कोणी जर स्टुडंट आहे, समजा एखादा कॉलेजचा जर स्टुडंट आहे, त्यांचं काय म्हणणं असतं की आम्हाला कॉलेज करता करता किंवा शिकता शिकता आम्हाला काही ना काहीतरी पैसे कमवायचे आहे जेणेकरून की आम्ही स्वतःचे खर्च स्वतः करू शकतो. खूप चांगली आयडिया आहे त्यांची, आहे का नाही. त्यासाठी मी बरोबर त्यांना हेल्प करतो. त्याप्रमाणे त्यांना मी ट्रेडिंग शिकवतो. त्यानंतर आपल्याकडे भरपूर सारे लेडीज पण आहेत ज्या हाऊसवाईफ आहेत. ते घरून बसल्या बसल्या ट्रेडिंग करतात. पहिले ते सिरियल बघत बसत होते टीव्ही वरती. त्यांनी सिरियल बघत सोडून दिला. आता ते मस्तपैकी ट्रेडिंग करता पैसे कमवत आहेत. त्याच्याबद्दल भरपूर सारे उदाहरणं मी तुम्हाला दाखवून पण दिला थोड्या वेळामध्ये. ठीक आहे. का ते कशा प्रकारे ट्रेडिंग करतात. त्यानंतर आपल्याकडे भरपूर सारे
नोकरी करणारे पण भरपूर सारे एम्प्लॉईज आहे का ज्यांना जॉब तर ते करता आहे, त्यांना सॅलरी मिळते आहे, पण त्यांना जास्त सॅलरी नाही मिळत आहे जेवढी त्यांना अपेक्षित आहे. पैसे भरपूर वेळेला कमी पडतात. मग ते ट्रेडिंग करून सुद्धा काही ना काहीतरी ते पैसे ते कमवू शकतात. ठीक आहे. समजा त्यांना 20,000 रुपये सॅलरी आहे, मग 10-15,000 रुपये ते ट्रेडिंग मधून पण कमवू शकता आहेत. जेणेकरून की हे जे काही एक्स्ट्रा पैसे आहेत ते त्यांना खूप जास्त उपयोगी होतात. बाकीच्या गोष्टी काही समजा खरेदी करण्यामध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये खर्च करण्यामध्ये. कारण त्यांचा जो काही पगार आहे तो इकडे-तिकडे असंच खर्च होऊन जातो. तर त्यासाठी सुद्धा पण ट्रेडिंग करता आहे. कोणी छोटे-मोठे कोणाचा व्यवसाय आहे ते सुद्धा आपल्याकडे ट्रेडिंग करतात. त्यांचं दुकान चालवता-चालवता कोण ट्रेडिंग करत आहे. आपल्याकडे शेतकरी सुद्धा आहेत. तर त्यांचं पाणी भरून झाल्यानंतर सगळं काही झाल्यानंतर ते ट्रेडिंग करत बसतात. असं आणि आपल्याकडे प्रोफेशनल सुद्धा भरपूर सारे आहेत. डॉक्टर सुद्धा आपले स्टुडंट आहेत. त्यानंतर सीए आहे ते सुद्धा आपले स्टुडंट आहे. लॉयर आहे. प्रत्येक फील्डमध्ये आपल्याकडे स्टुडंट आहेत. मग आता तुमच्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे, की नेमकं तुम्हाला का ट्रेडिंग करायची आहे? ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर तुम्हाला कशा ट्रेडिंग करायची आहे? ती गोष्ट पहिले तुम्हाला फिक्स करायची आहे. नेमकं तुमची काय अपेक्षा आहे ट्रेडिंग करून? ही गोष्ट तुम्हाला पहिले फिक्स करायची आहे. त्यानुसार मग तुम्हाला ट्रेडिंगचा तो जो काही प्रकार आहे ना, तो तुम्हाला चूज करायचा. ठीक आहे. तुम्ही किती टाईम देऊ शकता आहात? तुम्हाला किती पैसे पाहिजेल आहेत समजा? तुम्हाला रोज पैसे पाहिजेल आहे का? का तुम्हाला दर महिन्याला पाहिजेल आहे? काय तुमची अपेक्षा आहे? त्यानुसार तुम्हाला तो जो काही प्रकार आहे तो निवडायचा. ही झाली पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी नेहमी सांगतो, का ट्रेडिंगला आहे ना, तुम्हाला नेहमी एक एक्स्ट्रा इन्कमचा सोर्स म्हणून बघायचा. आणि मी एक गोष्ट नेहमी सांगतो, की ट्रेडिंगसाठी तुम्हाला तुमचं काम सोडायची गरज नाही, तुमचं शिक्षण सोडायची गरज नाही. ठीक आहे. तुम्ही तुमचं शिक्षण करता-करता, तुम्ही तुमचा जॉब करता-करता सुद्धा ट्रेडिंग करू शकता. आपल्याकडे भरपूर सारे स्टुडंट आहेत. मी तुम्हाला दाखवून पण देईल भरपूर सारे आपले स्टुडंट का ते जॉब करता-करता सुद्धा ट्रेडिंग करत आहेत. आणि तरी पण ते खूप चांगले पैसे कमवतात. कारण ट्रेडिंगमध्ये काही पूर्ण दिवसभर बसायची गरज नसते. ट्रेडिंगमध्ये असं काही नसतं तुम्ही जर 4 तास काम केलं तुम्हाला ₹4,000 भेटतील. 8 तास काम केलं तर ₹8,000 भेटतील असं काही नसतं. तुम्हाला तिथं महत्त्वाचे जे काही आहेत ना, तेवढे 1-2 तास जरी तुम्ही ट्रेडिंग केली ना, तरी पण त्या 1-2 तासामध्ये जी पण मूव्हमेंट होईल, ती जर तुम्ही कॅप्चर केली तर खूप चांगल्या प्रकारे तुम्ही ते 1-2 तासामध्येच खूप चांगला प्रॉफिट करू शकता. तुम्हाला दिवसभर ट्रेडिंग करण्याची गरज नाही. तुम्ही तेवढे 1-2 तास जरी दिला तरी पण भरपूर आहे. बाकीच्या टाईममध्ये तुमचं जे पण काम आहे तुम्ही आरामशीर करू शकता. तुमचा जो पण अभ्यास आहे तो करू शकता. सो म्हणून ट्रेडिंगला नेहमी एक एक्स्ट्रा इन्कमचा सोर्स म्हणून बघायचा आहे. जे पण तुम्ही काम करता आहात, जे पण तुम्ही जॉब करता आहात, त्यावर तुमचं घर चालतं आहे. ती गोष्ट आपल्याला सोडायची नाही. ती गोष्ट करता-करता आपल्याला ट्रेडिंग करायची आहे. म्हणजे ट्रेडिंगवर आपण अवलंबून नाही होणार आहे. आणि ट्रेडिंगमधून जे पण आपण पैसे कमवू, ते आपण आपल्या एक्स्ट्रा गोष्टींमध्ये लावू शकतो आहे किंवा तेच पैसे आपण इन्व्हेस्टमेंट पण करू शकतो आहे. ठीक आहे. कारण कित्येक लोकांना काय असतं सॅलरी त्यांची जी काही ती खर्च होऊन जाते. मग त्यांना इन्व्हेस्टमेंट करायसाठी पैसेच नाही उरत आहे. कसं म्युच्युअल फंडमध्ये, शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट कुठून करायचं? मग तुम्ही ट्रेडिंगमधून पैसे कमवू शकता आणि तेच पैसे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात लाँग टर्मसाठी. ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. सो ती गोष्ट आहे. त्यामुळे तुमचं काम कंटिन्यू करता-करता एक एक्स्ट्रा इन्कम म्हणून तुम्हाला ट्रेडिंगला सुरुवात करायची. ही पहिली गोष्ट मी इथं क्लिअर सांगतो. ठीक आहे. आता एक्स्ट्रा इन्कम म्हणून मग तुमचं काय-काय पर्पज आहे ते तुम्ही तुमच्यानुसार ठरवायचं आहे. काय-काय पर्पज त्यानुसार आहे ना, आता ट्रेडिंगमध्ये भरपूर सारे 4-5 प्रकार आहेत. त्याच्याबद्दल मी थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. त्या प्रत्येक प्रकाराबद्दल नंतर आपण डीपमध्ये आपलं सेशन होणार आहे तसं पण पुढच्या 1 महिन्यामध्ये. बट आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देणार आहे. तर नेमकं तो जो काही प्रकार आहे तो कशाप्रकारे काम करतो. तुम्ही समजून घ्यायचं आहे नीट. एक-एक गोष्ट समजून घ्यायची आहे. तरच तुम्ही एक योग्य तो प्रकार निवडू शकता आहात तुमच्यासाठी. तर तुम्हाला कोणता प्रकार सूट करतो. कारण प्रत्येक प्रकारामध्ये कशामध्ये आपण जास्त पैसे कमवतोय, कशामध्ये कमी पैसे कमवतो आहे. कशामध्ये आपलं रिस्क जास्त आहे. ट्रेडिंगमध्ये असे पण प्रकार ज्याच्यामध्ये आपलं रिस्क भरपूर कमी असतं. असे पण प्रकार आहे. मग तो प्रकार सूट करतो आहे का? काही-काही ट्रेडिंगच्या प्रकारमध्ये जास्त टाईम द्यावा लागतो, कुठं कमी टाईम द्यावा लागतो. मग तुम्हाला कोणता सूट करतो आहे? त्यानुसार तुम्हाला बघायचं आहे. सो नीट तुम्ही लक्ष द्यायचं आहे. कारण जी मी माहिती आहे त्याच्यावरूनच तुम्ही तुमचे जे काही पुढचे 10-15 वर्ष जर ट्रेडिंगचं तुमची जर्नी असणार आहे ना, त्याच्यावर खूप जास्त अवलंबून असणार आहे. तर तुम्ही कोणता प्रकार चूज करता. त्यावर तुम्हाला एक्सपर्ट बनायचं मी तुम्हाला सगळे प्रकार शिकवणार आहे. तरी पण तुम्ही त्या-त्या प्रकाराकडे बरोबर लक्ष द्या. तर आता एक-एक जो काही प्रकार आहे तो आपण शिकून घेऊ थोडक्यामध्ये. ओके. लेट्स गो. सगळ्यात पहिले आपल्याला शिकून घ्यायचं आहे ते आहे इंट्राडे ट्रेडिंग बद्दल, की नेमकं इंट्राडे ट्रेडिंग जे काही आहे ना, ती कशाप्रकारे काम करते. भरपूर लोकांना याच्याबद्दल कुतूहल असणार आहे. सगळ्यात पहिले आपण याच्याबद्दल चर्चा करू. इंट्रा ट्रेडिंग बद्दल तुम्ही भरपूर वेळेला ऐकलेलं असणार आहे. तुम्ही सर्वांनी कॉल आणि पुट बद्दल ऐकलेलं असणार आहे. नेमकं कॉल आणि पुटमध्ये कशाप्रकारे ट्रेडिंग करायचं सर? हे नेमकं काय असतं? तर बघा, कॉल आणि पुट जे काही असतं ना,
ते एक ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स म्हणजे ना एक प्रकारचा एक कॉन्ट्रॅक्ट असतो, ठीक आहे, किंवा आपण त्याला बोलू शकतो की प्रकारचे आपण समजा आपण आहे ना याच्यामध्ये आपण निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे, याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो ऑप्शन्समध्ये. मग निफ्टीचे आपण कॉल किंवा पुट आपण खरेदी करू शकतो आहे, किंवा बँक निफ्टीचा आपण कॉल किंवा पुट आपण खरेदी करू शकतो. म्हणजे नेमकं ही गोष्ट कशा प्रकारे काम करते एकदम तुम्हाला थोडक्यामध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. ह्याच्याबद्दल मी डीपमध्ये तुम्हाला नंतर सांगेल त्या सेशनमध्ये. पण आता शॉर्टमध्ये जर सांगायचं ठरलं ना, तर बघा निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग आपण कशा प्रकारे करू शकतो. तुम्हाला सगळ्यात पहिले ना तुम्हाला एक गोष्ट शिकून घ्यावी लागणार ट्रेडिंग करण्यासाठी. ते आहे का नेमकं चार्टचं अनालिसिस कशा प्रकारे करतात, ज्याला आपण म्हणतो टेक्निकल अनालिसिस. हे नेमकं टेक्निकल अनालिसिस जे काय आहे ते कशा प्रकारे काम करतं ती गोष्ट शिकून घ्यायची. काळजी घ्यायची गरज नाही. मी सगळं काही तुम्हाला सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये शिकवणार. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट शिकवणार आहे. टेक्निकल अनालिसिस एकदम इझिली लँग्वेजमध्ये शिकवणार. ते शिकलो आपण. बरोबर तुम्हाला आहे ना मार्केटमध्ये त्याचा वापर करून थोडंसं अनालिसिस करायचं आहे. की तुम्हाला काय वाटतं आज आहे ना मार्केट कशा प्रकारे राहू शकतं? आज मार्केट वर जाऊ शकतं आहे का? आज मार्केट खाली जाऊ शकते. नेमकं तुम्हाला काय वाटतं? मग तुम्ही समजा अनालिसिस केला त्या चार्टचा आणि अनालिसिस करून तुम्हाला असं लक्षात आलं, की सर आज आहे ना, आज निफ्टी वर जाऊ शकतं. ठीक आहे. आज निफ्टी वर जाऊ शकते. उद्या परवा कसं जाईल आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. आज निफ्टी वर जाऊ शकतो आहे. तुम्हाला दिसतं आहे निफ्टी वर जाऊ शकतो आहे. मग तुम्ही काय करू शकता? तुम्हाला जर दिसतंय ना निफ्टी वर जाऊ शकतो आहे, तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन निफ्टीचा तुम्हाला कॉल ऑप्शन खरेदी करायचा. काय खरेदी करायचं? कॉल ऑप्शन खरेदी करायचं. कॉल ऑप्शन खरेदी केल्याने काय होतं, की मार्केटमध्ये निफ्टी जर वाढला, तर हा जो काही तुमचा कॉल ऑप्शन आहे ना, याची पण किंमत बरोबर वाढते. सो कॉल ऑप्शनचा अर्थ काय होतो बघा, हा एक प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट असतो. ठीक आहे. ही एक प्रकारची आपण आपल्या भाषेत जर म्हटलं ना, आपण एक प्रकारची पैज लावतो आहे किंवा आपण एक प्रकारची बेट लावतो आहे, की निफ्टी आज वर जाईल. मग त्यासाठी आपण कॉल ऑप्शन खरेदी करतो. निफ्टी जर वर गेला ना बरोबर, तर जितका जास्त निफ्टी वर जातो ना, तितका जास्त या कॉल ऑप्शनची किंमत वाढते. मग समजा तुम्ही ₹100 एखादा कॉल ऑप्शन खरेदी केला. मग निफ्टी जर समजा 100 पॉईंट जर वर गेलं ना, तर त्या कॉल ऑप्शनची किंमत ₹100 वरून ₹150 वर चालली जाते. तर आपले 100 ते ₹150 होऊन जातात. मग आपण समजा ₹50 काय ते कमवले. की एका ऑप्शनवरती आपण ₹50 कमवले. तर तुम्ही जर 100 जर खरेदी केले ना, तुमचा ₹5,000 प्रॉफिट होतो. अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट जो तो होत असतो. जेवढं जास्त निफ्टी वाढतो, तेवढं जास्त या कॉल ऑप्शनची किंमत वाढते. आणि तेवढाच जास्त तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट होतं. सिंपल गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे पुट. पुट नेमकं कशाप्रकारे काम करतं बघा. आता एक गोष्ट तुम्हाला पण माहिती, मला पण माहिती आहे, की मार्केट काय रोज वरच नाही जाणार आहे. आहे का नाही? मार्केट कधी-कधी खाली पण जाईल सर. मग खाली जे काही मार्केट जातं, याचा आपण फायदा कशाप्रकारे घेऊ शकतो? ही गोष्ट कित्येक लोकांना माहीत नसते, की मार्केट खाली गेलं ना, तरी सुद्धा आपण पैसे कमवू शकतो. मग सर कशाप्रकारे कमवायचे? मार्केट खाली गेलं तरी पण आपण पैसे कमवू शकतो. आता मार्केट कसं एवढं खाली जातंय मागच्या काही दिवसांपासून आहे का नाही? युद्ध चालू आहे, एवढं खाली जातंय. मग त्याचा आपण फायदा कशाप्रकारे घेऊ शकतोय? त्याचा फायदा आपण घेऊ शकतो आहे पुट ऑप्शनचा वापर करून. पुट ऑप्शन कशाप्रकारे काम करतं बघा. जेव्हा पण तुम्हाला दिसतंय, की सर मार्केट आहे ना, आज खाली जाणार आहे मार्केट. आज मार्केट खाली जाणार आहे. ट्रम्पने काय एखादी काय ट्विट करून टाकलेलं आहे युद्धाविषयी. मग आज मार्केट खाली जाणार आहे. तुम्हाला जर दिसतंय मार्केट खाली जाणार आहे, तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला दिसतंय निफ्टी खाली जाणार आहे. निफ्टीचा तुम्हाला पुट ऑप्शन खरेदी करायचा. पुट ऑप्शन खरेदी केला तुम्ही. तर त्यानंतर मार्केट जितकं जास्त खाली जाईल ना, तितका जास्त पुट ऑप्शनची किंमत वाढायला सुरुवात होईल. त्याची काही किंमत आहे ना, पुट ऑप्शनची किंमत वाढायला सुरुवात होईल. निफ्टी जर थोडासा खाली गेला ना, पुट ऑप्शनची किंमत ₹100 वरून ₹120 वर जाईल. अजून थोडा खाली गेला, ₹120 वरून ₹150 वर. अजून खाली गेला, मग ₹150 वरून ₹200 वर चालले जाईल. ₹250 असे ते किती पण वाढू शकते. जेवढा जास्त निफ्टी खाली जाईल, तेवढा जास्त आपल्याला पुट ऑप्शनमध्ये प्रॉफिट जो आहे तो होत असतो. सो अशा प्रकारे आपलं हे जे काही ऑप्शन्स आहेत ते इथं काम करत असतात. अशा प्रकारे आपले हे जे काही ऑप्शन्स आहेत, ते इथं काम करत असतात. मग अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये ट्रेड जो आहे तो करायचा आहे. कॉलमध्ये आणि पुटमध्ये. हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले याच्यामध्ये आपल्याला अॅनालिसिस करायचं आहे आणि बरोबर त्या अॅनालिसिसचा वापर करून आपल्याला तिथं ट्रेड करायचा असतो. पण याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे, की याच्यामध्ये लॉस पण होऊ शकतो. मग लॉस कशाप्रकारे होतो ते पण मी तुम्हाला सांगतो. कारण भरपूर सारे लोकं लॉस बी करतात याच्यामध्ये. ठीक आहे. लॉस कशाप्रकारे होतो? समजा आता तुम्ही कॉल ऑप्शन खरेदी केला. तुम्हाला वाटतंय सर मार्केट वर जाणार आहे, तुम्ही कॉल ऑप्शन खरेदी केला. मग मार्केट जर वर गेलं तुम्हाला प्रॉफिट होणार. पण तुम्ही जर कॉल ऑप्शन खरेदी केला आणि मार्केट जर खाली गेलं, तर तुम्हाला त्याच्यामध्ये लॉस पण होऊ शकतो. लॉस कशाप्रकारे होतो? तर तो जो काही कॉल ऑप्शन आहे ना, त्याची किंमत कमी-कमी व्हायला सुरुवात होते. ₹100 वरून मग त्याची किंमत ₹90, ₹80 अशी कमी पण होते. तर तुम्हाला तिथे लॉस पण होऊ शकतो आहे.
सो मेन गोष्ट काय माहितीये का मित्रांनो, की तुम्हाला अनालिसिस नेमकं तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येईल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट पण चांगल्या प्रकारे का स्टॉप लॉस कुठे लावायचा, टार्गेट कुठे लावायचं ते पण तुम्हाला बरोबर लक्षात आलं पाहिजे. तरच तुम्ही ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करून चांगला प्रॉफिट कमवू शकता. नाहीतर भरपूर सारे लोक याच्यामध्ये लॉस पण करतात. सो प्रॉपर तुम्हाला याच्या जे काही गोष्टी आहेत ना, त्या शिकून घ्यायच्या आहेत. तर नेमकं ऑप्शन कशा प्रकारे काम करतात. दुसरी गोष्ट टेक्निकल अनालिसिस शिकून घ्यायचं आहे. तिसरी गोष्ट रिस्क मॅनेजमेंट शिकून घ्यायचं आहे. या तिन्ही पण गोष्टी तुम्ही बरोबर शिकून घेतला तर तुम्ही ऑप्शन मध्ये चांगल्या प्रकारे ट्रेड करून खूप चांगला प्रॉफिट करू शकता. ज्या पण लोकांना तिन्ही गोष्टी येतात ते बरोबर प्रॉफिट करतात. ज्या पण लोकांना तिन्ही पैकी एक जरी गोष्ट आली नाही तर ते लोक लॉस करतात. तिन्ही पण गोष्टी लक्षात ठेवा. कोणकोणत्या ऑप्शन नेमकं कशा प्रकारे काम करतात. दुसरी गोष्ट टेक्निकल अनालिसिस शिकून घ्यायचं आहे आणि तिसरी गोष्ट रिस्क मॅनेजमेंट. लक्षात ठेवा तिन्ही पण गोष्टी. ठीक आहे. या तिन्ही पण गोष्टी मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. टेक्निकल अनालिसिस विषयी आपलं वेगळं सेशन होईल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकवेल. ऑप्शन नेमकं कशा प्रकारे काम त्याच्यावरती पण आपलं सेशन. बरोबर त्या सेशनला तुम्ही सर्वांनी हजर राहायचं. कुठं इकडे-तिकडे जायचं नाही. ठीक आहे. त्या सेशनला बरोबर लाईव्ह मी तुम्हाला येऊन शिकवले. जसं मी आता लाईव्ह आहे तशा प्रकारे. लाईव्ह तुम्ही सर्वांनी सर्व जे काही गोष्टी शिकून घ्यायच्या. मग अशा प्रकारे हे जे काही ऑप्शन आहे ते काम करतात. याच्यामध्ये अनालिसिस जे काही आहे ना ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रॅटेजीचा सुद्धा वापर करू शकता. तुम्ही इंडिकेटरचा सुद्धा वापर करू शकता आहात. मी सुद्धा तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी शिकवणार आहे. ज्या स्ट्रॅटेजीचा वापर करून तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. ठीक आहे. त्या इंडिकेटरचा वापर करून तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. सो अशा प्रकारे हे जे काही ऑप्शन आहे ना ते आपले पूर्ण काम करत असतात. आय होप की तुम्हाला लक्षात आले असणार आहे. भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत. सो याच्याबद्दल कोणाचा काही समजा डाऊट असेल तर मला विचारू शकता आहात. आणि मला तुम्ही चॅटबॉक्समध्ये एक गोष्ट सांगायची आहे. तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं की मी लाईव्ह स्क्रीन शेअर करून मी तुम्हाला स्ट्रॅटेजी नेमकं कशा प्रकारे काम करते मी तुम्हाला दाखवू शकतोय. मग किती लोक याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत? मला तुम्ही चॅटबॉक्समध्ये येणार. तुम्ही मला प्रॉफिट टाइप करायचंय. चला. प्रॉफिट टाइप करायचं आहे. आपण अजून जास्त पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर मी तुम्हाला दाखवतो का आता शुक्रवारी मार्केट चालू होतं आपलं नाही गुरुवारी चालू होतं, बुधवारी चालू होतं. मी तुम्हाला बुधवारचं किंवा गुरुवारचं मी तुम्हाला दाखवू शकतोय का नेमकं तुम्ही कशा प्रकारे अनालिसिस करून प्रॉफिट करू शकता आहात ऍज अ डेमो. ठीक आहे. मला प्रॉफिट टाइप करायचंय. किती लोक इंटरेस्टेड आहेत? जर जास्तीत जास्त लोक इंटरेस्टेड असतील ना, कमीत कमी 10 लोकांनी टाइप केलं पाहिजे. तर मी तुम्हाला दाखवतोय. नाहीतर पुढे आपल्याला बाकीच्या गोष्टींबद्दल पण शिकून घ्यायचं. ठीक आहे. सर्वांनी टाइप करायचं आहे. मी बघतो इथे किती लोक टाइप करतात. आणि कोणी डबल डबल टाइप करायचं नाही. ठीक आहे. कमीत कमी 10 लोकांनी जर टाइप केलं, मी लगेच तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आपल्या जे काही स्ट्रॅटेजी आहे त्या काम करतात. ठीक आहे. फक्त मी एक गोष्ट सांगतो आहे, ज्या पण मी स्ट्रॅटेजी इथे दाखवणार आहे, त्याचा वापर करून उद्या लगेच कोणी ट्रेड करायला चालू करू नका. तुम्ही प्रॉपर त्या गोष्टी नंतर शिकून घ्या आपल्या त्याच्या सेशनमध्ये. मग तुम्ही ट्रेडिंगला कोणी घाई नाही करायची इथे. मी तुम्हाला फक्त एक फॉर एक्झाम्पल म्हणून दाखवतो आहे, का नेमकं ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या कशा प्रकारे काम करतात. ठीक आहे. तर तुम्ही एकदा बघायचं आहे त्याला कशा प्रकारे ती गोष्ट काम करते. नंतर तुम्ही ती गोष्ट प्रॉपर शिकून घ्या एकदा आपली स्ट्रॅटेजी आणि मग नंतर तुम्ही त्याला थोडंफार प्रॅक्टिस करा तुम्ही. प्रॅक्टिस कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगेल. स्टेप बाय स्टेप जाऊन मग आपल्याला त्याला स्टार्ट करायचा. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहिजे तर पुढच्या महिन्यापासून स्टार्ट करू शकता. तसं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ओके. तिथं भरपूर साऱ्या लोकांनी टाईप केलेलं आहे. अजून अजून कोणी कोणी टाईप करताय. सरोदे सर आहेत, हे आहेत. ठीक आहे. चला भरपूर साऱ्या लोकांनी टाईप केलेलं आहे ऑलमोस्ट. तर मी काय करतो आता इथं माझी स्क्रीन शेअर जे काही ती स्टॉप करतो आणि आता मी ना तुम्हाला माझ्या मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ती मी शेअर करायला आता सुरुवात करणार आहे. त्या मोबाईलच्या स्क्रीनला आपण सर्व जे काही गोष्टी आहेत त्या बघणार आहोत. सो आता तुम्ही सर्वांनी स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला काय काय गोष्टी दाखवतो आहे कशा प्रकारे. ठीक आहे. तर लेट्स गो. आपण स्टार्ट करूया आता इथं. आय होप की माझी जी काही स्क्रीन आहे ती तुम्हाला सर्वांना शेअर होत असणार आहे इथं. आणि मी फॉर एक्झाम्पल एखादा इथं निफ्टीचा जो काही चार्ट आहे ना तो मी ओपन करतो. ठीक आहे. 5 मिनिटचा टाइम फ्रेम मी यूज केलेला आहे इथं. ठीक आहे. टाइम फ्रेम काय असतं मी तुम्हाला नंतर सांगेल तसं. तर हा झाला आपला निफ्टीचा चार्ट ओपन झालेला आहे. आता शुक्रवारी आपलं मार्केट बंद होतं. बुधवारी आणि गुरुवारी आपलं मार्केट चालू होतं. त्या मार्केटला मी तुम्हाला दाखवतो का नेमकं तुम्ही अनालिसिस कशा प्रकारे करू शकता. आता तुम्हाला इथं चार्ट दिसतो बघा. चार्ट तुम्हाला दिसतोय. याच्यामध्ये तुम्ही
भरपूर सारे वेगळे काही इंडिकेटर्स आहे किंवा काही सॉफ्टवेअर आहे त्याचा वापर करून तुम्ही ट्रेड करू शकता. मी एक स्ट्रॅटेजी जी काही ती बनवलेली आहे. ठीक आहे. ती स्ट्रॅटेजी काय आहे ना, आता बघा तुम्हाला चार्ट वरती ना तुम्हाला 2 लाईन्स बनलेले दिसणार. एक तुम्हाला निळ्या कलरची लाईन दिसते आहे, काळ्या कलरची लाईन दिसते. या लाईन्सचा वापर करून तुम्ही ट्रेड करू शकता. या लाईन्सला आपण म्हणतो मूव्हिंग एव्हरेजेस. मूव्हिंग एव्हरेज काय करतं माहिती आहे का? जे पण या कॅन्डल बनता आहेत ना, याची एव्हरेजची जी काही किंमत आहे ना, ती काढून तुम्हाला देतं आणि तिथे एक लाईन बनवत चाल. याच्यामध्ये भरपूर साऱ्या तुम्ही स्ट्रॅटेजी बनवू शकता. हा तुमच्याप्रमाणे मी माझ्या अनुभवानुसार माझं पूर्ण नॉलेज टाकून याच्यावरती एक एक्सपर्ट स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. ठीक आहे, जी मी भरपूर दिवसांपासून यूज करतो आहे. आपले स्टुडंट पण यूज करत आहे. प्रत्येकाला याच्यामध्ये खूप चांगला प्रॉफिट होतोय. आता ही स्ट्रॅटेजी थोडक्यामध्ये कशा प्रकारे काम करतो मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय दिसतं आहे, जसं की आता मार्केट मध्ये तुम्हाला जर दिसलं, समजा मार्केट आता खाली ओपन झालं. इथं जर तुम्ही जर बघितलं 30 तारखेला, तर मार्केट जे आहे ते खाली ओपन झालंय. तुम्हाला आता मार्केट ओपन झालं तर तुम्हाला फक्त एक सिंपल गोष्ट बघायची आहे, की मार्केटमध्ये आपला हा जो काही लाईन्स आहे, त्या कशा प्रकारे बनलेल्या आहेत. आपली ही जी काही निळी लाईन आहे ना, ती आपल्यासाठी महत्वाची आहे. निळी लाईन जी काही आहे ती आपल्यासाठी महत्वाची आहे. मग आता इथं 9:15 ला मार्केट जेव्हा ओपन झालं, तेव्हा तुम्ही काय बघितलं? आपली ही जी काही निळी लाईन आहे ना, ती काळ्या लाईनच्या खाली गेली आहे. तुम्ही इथं जर बघितलं, आपली ही जी काही निळी लाईन आहे, ती काळ्या लाईनच्या खाली गेलेली आहे. ती ऑलरेडी खाली गेली होती. ती जर क्रॉस करून खाली गेली तर चांगलं आहे आपल्यासाठी. पण समजा ऑलरेडी जर खाली आहे ना, ऑलरेडी जर ती निळी लाईन जर याच्या जर खाली आहे, याचा अर्थ इथून मार्केट जे काही ते खाली जाणार. कोणती लाईन बोलतो आहे मी? निळ्या कलरची लाईन. ब्लू कलरची जी काही लाईन आहे ती महत्वाची आहे आपल्यासाठी. बघा, ब्लू कलरची लाईन जर आपल्या काळ्या कलरच्या लाईनच्या खाली आहे, याचा अर्थ मार्केट जे काही ते आता खाली जाणार आहे. मार्केट काय जाणार आहे? खाली जाणार आहे. मग मार्केट जर खाली जाणार आहे, तुम्ही काय करायचं? सिंपल एखादी इथं रेड कॅन्डल बनवून द्यायची. एखादी रेड कॅन्डल बनली समजा, लगेच तुम्ही इथं पुट साइडला एंट्री घेऊ शकता. म्हणजे तुम्ही काय केलं असतं? 9:20 तुम्ही काय केलं असतं? पुट साइडला तुम्ही एंट्री घेतली. पुट साइडला तुम्ही एंट्री घेतली, त्यानंतर मार्केट खाली, खाली, खाली गेलेलं आहे. त्यानंतर मार्केट परत थोडंसं वर गेलं, घाबरायचं नाही बिलकुल. मार्केट तुम्हाला घाबरवायचा प्रयत्न करेल, घाबरायचं नाही. मार्केट थोडंसं वर गेलं, त्यानंतर परत मार्केट खाली, 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 खाली बरोबर तुम्हाला गेलं. तुम्हाला बरोबर पुट साइडला इथे एक चांगला ट्रेड जो काही तो झाला. याच्यामध्ये आपल्या स्टुडंटने खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट केलेला होता. तुम्ही जर सिंपल एका लॉटने जरी प्रॉफिट केलं असतं ना, तरी पण तुम्हाला ह्या ट्रेडमध्ये आरामशीर तुम्हाला 3 3 जवळपास 3,000-3,500 तुम्हाला प्रॉफिट जो काही तो होऊन गेला असता त्या ट्रेडमध्ये. एवढ्या टाईममध्ये फक्त एवढ्या 1-1.5 तासामध्ये सुद्धा तुम्हाला 3,000-3,500 प्रॉफिट जो काही तो होऊन गेला असता. आपल्या स्टडीचा याच्यामध्ये काहीच नाही करायचंय बघा. एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये अवघड आहे का काही? अजिबात नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, एकदम सिंपल लँग्वेजमध्ये सांगेन. इतक्या सिंपल लँग्वेजमध्ये सांगेल ना, तुमच्या घरातला एखादा लहान मुलगा असेल ना, त्याला सुद्धा ट्रेडिंग करता हे मी नेहमी बोलतो. आणि ती गोष्ट मी करून पण दाखवतो. काय करायचंय आपल्याला? बाकीचं काहीच नाही बघायचं आपल्याला. कोणती कॅन्डल बनते, कुठं काय होतं आहे. आपल्याला काय बघायचंय का निळी जी काही लाईन आहे ती आपली खाली गेलेली आहे. याचा अर्थ आपल्याला पुट साइडला ट्रेड घ्यायचा आहे. इथे एखादी रेड कॅन्डल बनली, आपण इथं पुट साइडला ट्रेड घेतला, इथं कुठेतरी बरोबर मार्केट तिथं खाली गेलं. झाला तुमचा ट्रेड पुट साइडला प्रॉफिट. त्यानंतर दुसरा ट्रेड तुम्हाला इथं भेटलेला आहे बघा. आता जेव्हा पण आपली ही जी काही निळ्या कलरची लाईन आहे, ती जर आपल्या काळ्या कलरच्या लाईनला क्रॉस करून अशी जर वर गेली, मी तुम्हाला इथं झूम करून दाखवतो कशा प्रकारे वर जाते बघा. हे बघा इथे. आपली जी काही निळ्या कलरची लाईन आहे, ती काळ्या कलरच्या लाईनला क्रॉस करून अशी जर वर गेली, याचा अर्थ मार्केट इथून वर जाणार आहे. सो आपली जी काही स्ट्रॅटेजी आहे ना, तिने किती वाजता जवळपास 12:40 तुम्हाला सांगून टाकलं होतं, की मार्केट इथून वर जाणार आहे. विचार करा, मार्केट वर जायच्या आधीच तुम्हाला लक्षात येऊन गेलं, की मार्केट इथून वर जाणार आहे. किती वाजता? 12:40 12:40 आपल्या ह्या ज्या काही स्ट्रॅटेजी आहे, त्याने तुम्हाला सांगितलं होतं, की मार्केट इथून वर जाणार आहे. आणि बरोबर त्यानंतर तुम्ही बघितलं, की मार्केट जे काही आहे, हे बरोबर इथून वर, 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 वर चांगल्या प्रकारे वर गेली. पार 3 वाजेपर्यंत वर जातं. 3 वाजेनंतर आपली जे काही त्यानंतर मार्केट थोडंसं खाली आलेलं आहे. तसं पण आपण 3 वाजेपर्यंतच ट्रेड करतो. मी नॉर्मली सगळ्या स्टुडंटला सांगितलेलं पण, की 3 वाजेपर्यंत ट्रेड. छोट्या-मोठ्या गोष्टी मी तुम्हाला नंतर शिकवेल. कोणत्या टाईममध्ये ट्रेड केला पाहिजे, कोणता टाईम चांगला आहे ट्रेड करण्यासाठी बरोबर. ठीक आहे? तर आता इथं ही जी काही गोष्ट आहे, बरोबर बघा मार्केट वर, 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 वर गेलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथं कॉल साइडला सुद्धा किती चांगला प्रॉफिट झाला असता विचार करा. आपल्याला काय करायचं आहे? आपली निळी लाईन काळ्या लाईनच्या वर गेली, का बरोबर तुम्हाला कॉल खरेदी करायचा.
बरोबर तुम्हाला कॉल खरेदी करायचा, तुम्ही कॉल खरेदी केला असता इथं, त्यानंतर बघा मार्केट किती चांगल्या प्रकारे वर गेलं. ठीक आहे. मार्केट जे काही आहे ते किती चांगल्या प्रकारे इथं वर गेलेलं आहे. ठीक आहे. सो तुम्ही बघा दोन्ही पण साईडला प्रॉफिट केलेला आहे. तुम्ही पहिले सकाळी सकाळी तुम्ही कॉल साईडला पण प्रॉफिट केला आणि दुपारी तुम्ही सॉरी सकाळी तुम्ही पुट साईडला पण प्रॉफिट केला आणि त्यानंतर दुपारी तुम्ही कॉल साईडला पण प्रॉफिट केला. आपल्या स्ट्रॅटेजी तुम्हाला दोन्ही पण साईडला प्रॉफिट कमवून दिलं. दोन्ही पण जे काही ट्रेंड आहे दोन्ही पण ट्रेंड आपण कॅप्चर केले, दोन्ही पण साईडला आपण प्रॉफिट केलं. हे दोन्ही ट्रेंड मिळून आहे ना तुम्हाला एका दिवसामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 6 ते 7,000 रुपये प्रॉफिट झाला. हे दोन्ही पण ट्रेड मिळून तुम्हाला एका लॉटवर, ते पण फक्त एका लॉटवर ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला 10-15 हजार रुपये लागतात फक्त. त्या 10-15 हजार रुपये आपण 6 ते 7,000 रुपये प्रॉफिट केला असता एका दिवसामध्ये. ते पण इतक्या सिंपल गोष्टीचा वापर करतो. याच्यामध्ये आपल्याला काही डोकं नाही लावायचंय, काहीच नाही बघायचं आपल्याला इथं, काहीच नाही बघायचं कोणती कॅन्डल बनते आहे, काय करते आहे. बरोबर आपली निळी लाईन खाली जाते आहे, बरोबर आपण पुढे साईडला ट्रेड घेतला, आपली ही निळी लाईन याला क्रॉस करून वर गेली आहे, इथं आपण इथं कॉल साईडला. इतकं सिंपल आहे. इतक्या सिंपल स्ट्रॅटेजीचा वापर करून सुद्धा तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये प्रॉफिट करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये स्टॉप लॉस कसा लावायचा, टार्गेट कसं लावायचं, ह्या गोष्टी मी तुम्हाला त्या सेशन मध्ये बरोबर शिकवेल. आता फक्त आपल्याला थोडक्यामध्ये जाणून घ्यायचं. त्या सेशन मध्ये मी तुम्हाला बाकीचे जे काही छोटे मोठे जे काही गोष्टी आहेत त्या पण शिकवेल. पुढे एंट्री घ्यायची, पुढे काय एक्झिट करायचं आहे, याच्यामध्ये ट्रेलिंग स्टॉप लॉस कसा करायचा, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या सेशन मध्ये शिकवेल. सो अशा प्रकारे इतक्या सिंपल स्ट्रॅटेजीचा वापर करून तुम्ही इथं प्रॉफिट जो काही तो करू शकता. ठीक आहे. मला इथं कोणतरी नवीन आलेलं आहे रिअलमी म्हणून, तर मी रिपीट तर नाही करू शकत आहे मी सगळ्या काही, तरी पण तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो का मी तुम्हाला इंटर ट्रेडिंग बद्दल इथे चर्चा करतो आहे आणि मी तुम्हाला आपली जी काही स्ट्रॅटेजी आहे, जी मी बनवलेली आहे ट्रेडिंग मध्ये, त्याच्याबद्दल मी थोडक्यामध्ये सांगत होतो की आपली स्ट्रॅटेजी कशा प्रकारे काम करते. की बाबा आपली निळी लाईन जर इथून जर खाली असेल ही EMA ची, तर आपल्याला शॉर्ट साईडला ट्रेड घ्यायचा आहे, म्हणजे पुट साईडला आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. पुट साईडला आपण प्रॉफिट कॅप्चर केलेला आहे आणि त्यानंतर जेव्हा पण आपली ही निळी लाईन काळ्या लाईनच्या वर जाणार आहे, तेव्हा आपल्याला इथं कॉल साईडला ट्रेड घ्यायचं आणि कॉल साईडला ट्रेड घेऊन आपण इथं कॉल साईडला आपण प्रॉफिट जो काही तो केलेला आहे. ठीक आहे. याची तुम्हाला नंतर रेकॉर्डिंग मिळून जाईल. कोणी जर लेट आला असेल तुम्ही रेकॉर्डिंग नंतर बघू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली जी काही स्ट्रॅटेजी आहे ती इथं काम करत असते. आय होप की तुम्हाला स्ट्रॅटेजी काही ती लक्षात आली असणार आहे. कशा प्रकारे तुम्ही अनालिसिस करून तुम्ही सुद्धा एवढे इझी गोष्टीचा वापर करून तुम्ही प्रॉफिट करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही जर याच्या आधी तुम्हाला जर बघायचं असेल ना, तर तुम्ही याच्या आधी पण बघू शकता. मी तुम्हाला इथं पण दाखवतो पाहिजे तर. नाही तर कोणी कोणी बोललं सर तुम्ही आम्हाला एका दिवसात दाखवलं. मी तुम्हाला याचं 29 तारखेचं पण दाखवतो. आपली स्ट्रॅटेजी कंटिन्युअसली काम करते. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला 29 तारखेचं दाखवतो. 29 तारखेला काय झालंय बघा इथं. काय दिसलंय तुम्हाला? 9:15 मार्केट आपलं ओपन होतं. ठीक आहे. 9:15 काय दिसलं? आपली जी काही निळी लाईन आहे ना, ती काळ्या लाईनच्या वर गेली आहे बघा. तुम्ही तर झूम करून बघू शकता आहात. निळी लाईन जी काही ती बरोबर 9:15च्या आसपास आपल्या त्याच्या वर गेली आहे. काळ्या लाईनच्या वर गेली. बरोबर इथे ग्रीन कॅन्डल बनली. इथं कुठेतरी तुम्ही ट्रेड घेतला असता बरोबर. आणि तिथून बघा काय झालंय. हे सगळं तुमच्या समोर आहे. आपलं जे काही स्ट्रॅटेजी आहे, आपला जो काही इंडिकेटर आहे, त्यांनी 9:20 तुम्हाला काय सांगितलं होतं की मार्केट आज वर जाणार. त्यानंतर काय झालं आहे, रिझल्ट तुमच्या समोर आहे. ठीक आहे. तेव्हा त्यानंतर काय झालंय, मार्केट कंटिन्युअसली वर 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 गेलेलं होतं. आणि याच्याबद्दल आपले जे काही ग्रुप आहे ना, त्याच्यावरती सुद्धा मी चर्चा केली होती. जे पण आपले स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी मी एक वेगळा ग्रुप पण बनवला आहे. त्या ग्रुपवरती सुद्धा मी याच्याबद्दल भरपूर असं चर्चा केली होती. कशा प्रकारे काय ट्रेड घेतला मी, कशा प्रकारे तो प्रॉफिट वाढलेला आहे, याबद्दल मी भरपूर असं चर्चा केली होती. त्या ग्रुपला कसं ऍड व्हायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. ज्यांना पण ग्रुपला ऍड व्हायचं आहे, ज्यांना पण माझ्याकडून या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत ना, तर तुमच्यासाठी गुगल फॉर्मची एक लिंक दिली आहे तुमच्या चॅट बॉक्समध्ये. तर जे पण नवीन व्यक्ती आहे, ज्यांना पण ट्रेडिंग शिकून घ्यायचे आहे मराठीमध्ये माझ्याकडनं, या सगळ्या गोष्टी ज्यांना पण शिकून घ्यायच्या आहेत, त्यांनी गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला दिली आहे. तो गुगल फॉर्म नक्की भरून टाकायचा आहे. तुम्हाला त्याच्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या व्हॉट्सअपला तुम्हाला सांगितल्या जातील. कशा प्रकारे काय त्याला जॉईन करायचं. मी ग्रुपला सुद्धा त्याच्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या तिथं सांगितलेल्या होत्या. मी जर तुम्हाला दाखवलं त्या टाइमचं, तर कुठं आहे, इथं आहे तो ग्रुप. ठीक आहे. मी ऍपवरती एक वेगळा ग्रुप बनवला आहे. त्याच्यावरती मी कंटिन्युअसली मेसेज जे काही ते करत असतो. हे बघा. तुम्हाला मी इथं जर दाखवलं, हे बघा याच्यावरती भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला 29 आणि 30 तारीख दोन्ही पण मी तुम्हाला दाखवतो इथे. ठीक आहे.
हे बघा, हे आपलं 29 तारखेचं आहे. मार्केट जे काय आहे आपलं बघा वर जात आहे. मार्केट वर जात आहे. मी 10-1 वाजेला इथं सांगत होतो की मार्केट जे काय आपलं वर जात आहे. वरच्या साईडला क्रॉसओव्हर इथं झाला होता. हे बघा, वेन्सडेचा आहे, तुम्हाला दिसतं आहे लाईव्ह. या ग्रुपला मी टाकलं होतं बरोबर. त्यानंतर मी दिसलेला आहे बघा इथं 24,200च्या मार्केट वर गेलेला आहे. तेव्हा जो मी ट्रेड घेतला त्याच्यामध्ये 15-16 हजार रुपये प्रॉफिट जो काय तो चालू होता. त्यानंतर मार्केट अजून वर गेलं. मी तर त्यांना बरोबर सांगतो आहे कुठं सपोर्ट आहे, रेजिस्टन्स आहे, कशा प्रकारे तुम्हाला ट्रेड जो काय तो मॅनेज करायचा. बरोबर तुम्ही इथं जर बघितलं ना तर इथं तो जो काही प्रॉफिट आहे 20,000 रुपये टच झाला. ठीक आहे, तो जो काही प्रॉफिट आहे 20,000 रुपये टच झाला होता. त्यानंतर मार्केट अजून वर गेलं. इथं जो काही प्रॉफिट आहे तो 25,000 रुपये टच झाला होता. ठीक आहे, हे बघा मार्केट जसं वर जात आहे आपला प्रॉफिट जो काय तो होत चालतो. आणि इथं मार्केट जे काय आहे ऑलमोस्ट 300च्या आसपास एक इम्पॉर्टंट जे मी सांगितलेलं होतं. मग मी बोललो होतो हा तुम्ही याला स्टॉप लॉस जो काही तो ट्रेल करायचा आहे. आणि ज्यांना पण एक चांगला प्रॉफिट होतोय त्यांनी प्रॉफिट जो काही तो बुक करा, कारण खूप चांगला प्रॉफिट होतं. मार्केट खूप जास्त वर गेलेलं होतं, चांगला प्रॉफिट होता. सो भरपूर साऱ्या लोकांनी इथं बुक केलं. आणि मी जेव्हा इथं बुक केलं 25,000 रुपये प्रॉफिट, तो सुद्धा मी इथं टाकलेला 11 वाजता प्रॉफिट जो काही तो बुक केला. हे सगळं काही तुमच्या समोर आहे. जे मी तुम्हाला इथं दाखवलं आपल्या ट्रेडिंग ॲपमध्ये जी काही आपली स्ट्रॅटेजी आहे त्याचाच वापर करून हा ट्रेड जो काही तो झाला. कधी आता 29 तारखेला. तर तुम्हाला 29 तारखेला इथे दिसतं आहे तोच हा ट्रेड आहे. ठीक आहे, मी तुम्हाला बरोबर त्याच्या काही गोष्टी त्या तुम्हाला पुढे सांगेल तसं. बाकी 30 तारखेचं पण तुम्ही बघू शकता. हा 30 तारखेला सुद्धा मी ट्रेड इथं टाकला होता की मार्केटला आपल्या डाऊन साईडला. मी तर टाकलं बघा 9 वाजून म्हणजे 10 वाजता मी जवळपास टाकलं होतं की मार्केट जे काही डाऊन साईडला आहे. तेव्हा इथं याच्यामध्ये ट्रेड जो काय तो चालू होता. त्याच्यामध्ये 2-4 हजार रुपये काय प्रॉफिट चालू होता इथं. त्यानंतर मार्केटमध्ये बघा योगेश सरांनी 12,000 रुपये प्रॉफिट काढला होता. जे मी तुम्हाला सांगतो आपले स्टुडंट कशा प्रकारे प्रॉफिट काढतात. त्यांनी 12,000 रुपये प्रॉफिट बुक केलेला आहे. त्यानंतर माझा जो काही ट्रेड होता तो नंतर पण चालू होता पुढं. ठीक आहे ना. याच्यामध्ये पण तुम्हाला दिसेल की मार्केट अजून खाली गेलेलं आहे आणि 5-6 हजार रुपये त्याच्यामध्ये प्रॉफिट चालू आहे. मार्केट अजून खाली गेलं तुम्हाला इथं पण दिसतं आहे सपोर्टच्या आसपास आलेलं आहे. 12,000 रुपये याच्यामध्ये प्रॉफिट चालू होता त्या. ठीक आहे, 12,000 रुपये प्रॉफिट चालू होता. त्यानंतर मार्केट खाली गेलं आणि बरोबर त्या टाइमला आपण प्रॉफिट जो आहे तो बुक केला. मी भरपूर साऱ्या कॅन्डल बद्दल पण चर्चा करत असतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. सो अशा प्रकारे या ग्रुपमध्ये मी ट्रेड्स बद्दल सुद्धा चर्चा करत असतो. जे पण आपल्याला ट्रेड भेटतात ते. या ग्रुपला कसं जॉईन व्हायचं मी सांगितलंय. गुगल फॉर्म सर्वांनी भरायचा आहे. तुमच्यापैकी ज्यांनी पण याच्या आधी गुगल फॉर्म भरलाय त्यांनी डबल नाही भरायचं. एकदाच भरायचं आहे. गुगल फॉर्म भरल्याशिवाय तुम्हाला इथे एंट्री नाही मिळणार, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, सो तो फॉर्म नक्की सर्वांनी भरायचा. तर अशा प्रकारे आपली जी काही स्ट्रॅटेजी आहे ती काम करत असते. आय होप की तुम्हाला सर्वांना लक्षात आलेलं असणार आहे की कशा प्रकारे जी काही गोष्ट आहे ती पूर्ण काम करते. अशा प्रकारे तुम्ही अनालिसिस करून तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे प्रॉफिट करू शकता. त्यानंतर तुम्हाला पुट साईडला पण ट्रेड तुम्ही जर इथं बघितलं ना, पुट साईडला पण तुम्हाला शेवटी एक चांगला ट्रेड तुम्ही पुट साईडला पण प्रॉफिट केला असता. अशा प्रकारे भरपूर सारी ही जी काही गोष्ट आहे ना ती ही जी काही गोष्ट आहे तुम्हाला बरोबर काम करते. ठीक आहे ना. आता अशा प्रकारे आपले जे काही स्ट्रॅटेजी आहे ती काम करते. आय होप तुम्हाला लक्षात आलेलं असणार आहे. आणि याचा वापर करून आपले भरपूर सारे जे काही स्टुडंट आहे ना ते प्रॉफिट करतात. भरपूर सारे स्टुडंट. आणि मी तुम्हाला ही जी काही गोष्ट आहे ना ती बरोबर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. नेमकं कशा प्रकारे ही जे काही इंडिकेटर आहे तो लावायचा आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सेटिंग आहे. सेटिंग खूप जास्त महत्त्वाची की याची सेटिंग मी नेमकं काय केली. हे सेटिंगसाठी मी खूप डोकं लावलं आहे. मागच्या 3 ते 4 वर्षांपासून. मी या स्ट्रॅटेजीवरती खूप मेहनत केलेली आहे, काम केलेलं आहे. अ, ज्यांना पण मी शिकवतो आहे स्टुडंट आपले जुने स्टुडंट ते सुद्धा भरपूर जास्त याला यूज करतात. त्यांना माहिती आहे तशी गोष्ट. तर त्याची सेटिंग कोणकोणती आहेत? याच्यामध्ये आपण स्टॉप लॉस काय असतो आपला, टार्गेट आपण कशाप्रकारे सेट करू शकतोय किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉस आपण कशाप्रकारे सेट करू शकतोय. म्हणजे आपण पूर्ण जो काही ट्रेंड आहे तो आपण कॅप्चर करतो आणि मॅक्सिमम आपण प्रॉफिट करतो. आपल्याला काय बघा, आपल्याला ना 500 आणि 1000 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये काही नाही होत. ठीक आहे. मी नेहमी सांगतो का जास्त प्रॉफिट करायचं आहे आपल्याला. जास्त प्रॉफिट करायचं आहे. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं 25,000 रुपये आपण प्रॉफिट बुक केला, 12-15 हजार रुपये प्रॉफिट बुक केला. ती गोष्ट तुम्हाला पण करायची. मोठा प्रॉफिट कशाप्रकारे तुम्ही कॅप्चर करू शकता ते पण मी तुम्हाला बरोबर त्या सेशनमध्ये सांगेन. ठीक आहे. सर्व गोष्टी मी तुम्हाला आपल्या इंट्राडे ट्रेडिंगचं आहे ना आपलं एक वेगळं सेशन होईल पुढं. ठीक आहे. तुम्ही फॉर्म भरलेला असेल तुम्हाला त्याचे डिटेल्स बरोबर भेटून जातील. त्या सेशनमध्ये मी जे काही गोष्टी आहेत त्या इथे शिकवणार.
आणि मला तुम्ही सर्वांनी चॅटबॉक्स मध्ये सांगायचं आहे, मी जर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला सर्वांना जर शिकवली तर कोण कोण माझ्यासोबत ट्रेडिंग करायला इथं रेडी आहे? मला तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाईप करायचं आहे रेडी. चला, मला तुम्ही चॅटबॉक्स मध्ये रेडी टाईप करा, म्हणजे मला समजेल किती लोक माझ्यासोबत ट्रेडिंग करण्यासाठी रेडी आहेत. मी जर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी जर शिकवली तर किती लोक रेडी आहेत? मला चॅटबॉक्स मध्ये रेडी टाईप करायचंय. कोण कोण लोक रेडी आहेत त्यांनी सर्व, म्हणजे मला समजेल कोण कोण किती लोक इंटरेस्टेड आहेत, किती लोक इथं सिरियस आहेत ट्रेडिंग मध्ये. ठीक आहे, मला समजेल किती लोक इथे सिरियस आहेत, किती लोक फक्त येऊन बसलेले आहेत. मला आन्सर करायचं आहे सर्वांनी. ठीक आहे, तो बघतो मी कोण कोण आन्सर करता आहे. तोपर्यंत बघतो तुम्ही काय काय इथं प्रश्न टाकलेले आहे मी त्याचे पण आन्सर करतो. कॉल ऑप्शन बाय केल्यावर रेड कॅन्डल जर बनली तर तुम्हाला पॅनिक होता, काय हरकत नाही. तुम्ही एकदा सेशनला आल्यानंतर तुम्ही आपली स्ट्रॅटेजी यूज करून बघा. मी तुम्हाला सेशन मध्ये इतका कॉन्फिडन्स दिल ना की मार्केटमध्ये किती पण रेड कॅन्डल बनवलंय तुम्ही कधी घाबरणार नाही. ठीक आहे, मी जो 25,000 रुपयाचा प्रॉफिट बुक केला ना, त्या ट्रेडमध्ये पहिले 6,000 रुपये लॉस पण दाखवा. जेव्हा पण मी ट्रेड घेतला तो थोडासा प्रॉफिट मध्ये गेला, त्यानंतर परत लॉस मध्ये पण गेला होता ट्रेड. तर त्यामुळे घाबरायची काही गरज नाही. आपल्या स्ट्रॅटेजी तेवढी अॅक्युरेट आहे की बरोबर मार्केट मध्ये आपला ट्रेड भेटला का त्या साईडने बरोबर प्रॉफिट होता. तो एकदा तुम्ही सेशन अटेंड केलं तुम्हाला इतकं जास्त कॉन्फिडन्स का तुम्ही घाबरणारच नाही. लॉस जरी तुम्हाला दिसला ना तरी पण तुम्ही नाही घाबरणार. स्टॉप लॉस फक्त लावून ठेवायचा आपल्याला, म्हणजे कधी मोठा लॉस नाही करायचा आपल्याला मार्केट. तो स्टॉप लॉस कसा लावायचा ते पण, स्टॉप लॉस जर एकदा तुम्ही लावला ना तुम्हाला काहीच टेन्शन नाही राहत. स्टॉप लॉस फक्त बरोबर कसा लावायचा मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, त्यानंतर ईएमए आहे, याचा आपण ईएमए यूज करतोय. ठीक आहे, बट त्याची सेटिंग बरोबर तुम्ही त्या सेशन मध्ये मी तुम्हाला बरोबर त्या सगळ्या गोष्टी सांगेन. ईएमए मध्ये भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे, ओके. तर मला इथं किती लोकांनी टाईप केलेलं आहे, रिअलमी म्हणून कोणत्या आहे, तुमचं नाव नक्की अपडेट करा. ज्यांचं ज्यांचं नाव आहे ना त्यांनी तुमचं नाव नक्की अपडेट करा, म्हणजे मला समजेल तुमचं काय नाव आहे ते. तुमचं तुम्ही रिनेमचं ऑप्शन आहे, तुम्ही नक्की नाव अपडेट करा. त्यानंतर धनंजय सर आहेत, पूजा मॅडम आहेत, स्वानंदी मॅडम आहेत, त्यानंतर भावना मॅडम आहेत, सरोदे सर आहे आपल्यासोबत, प्राजक्ता मॅडम आहे. एवढे सगळे लोक रेडी आहेत, म्हणजे साधारण लोक रेडी आहेत आपल्यासोबत ट्रेड करण्यासाठी. संकेत सर आहे. ठीक आहे, तुमचं नाव अपडेट करा म्हणजे मला समजेल. ओके, येस. तर आपण या सगळ्या गोष्टी आपल्या त्या त्या कोर्समध्ये आपण तिथं बरोबर त्या त्या सेशन मध्ये आपण शिकवून घेणार आहोत. ठीक आहे, पांडुरंग सर पण आहे आपल्यासोबत. ओके, ग्रेट. आणि आपले जे काही स्टुडंट आहेत ना ते अशाच प्रकारच्या स्ट्रॅटेजीचा यूज करून खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट करतात. तुम्हाला सांगतो भरपूर सारे स्टुडंट आहे. मी जर तुम्हाला आता जे दाखवलं आपल्या ग्रुपवरती ज्यांनी पण फीडबॅक दिला होता, मी जर तुम्हाला दाखवलं इथं तर याच्यावरती तुम्हाला भरपूर याच्यावरती तुम्हाला तो काही काही गोष्टी दाखवतील. हे बघा, हे इथं ज्यांनी आता जो काही फीडबॅक दिला होता तो मी तुम्हाला दाखवतो आहे. बघा, आता आपली जी काही जुनी बॅच आहे ना ती कंप्लीट झाली होती. जे पण त्याचे स्टुडंट होते फ्रेश त्यांनी हा फीडबॅक दिला. या सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर आपल्या वेबसाईटला जाऊन पण चेक करू शकता. तरी पण मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की आपले जे काही स्टुडंट आहे ते कशा प्रकारे आपल्या ज्यांनी पण मागच्या महिन्यात कोर्स केलेला आहे ते कशा प्रकारे काम करत आहेत, ते आपल्या कोर्स बद्दल काय म्हणतात. या सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर जाऊन वाचू शकता आहात. मी तुम्हाला नंतर आपल्या वेबसाईटची लिंक देईल. वेबसाईटला जाऊन तुम्ही नंतर जे काही सगळ्या गोष्टी त्या बघू शकता. ठीक आहे, तुषार सर आहेत, त्यांनी बघा किती चांगल्या प्रकारे प्रॉफिट काढलेला. तुषार सर तुम्हाला मी सांगतो ते पहिले लॉस करत, त्यांनी मला पर्सनली कॉल पण केलेला होता. ठीक आहे, पहिले लॉस करत होते. त्यांनी आपलं जे काही ट्रेनिंग आहे ती घेतली होती मागच्या महिन्यामध्ये मार्च आणि एप्रिलची काही बॅच आहे त्याच्यामध्ये त्यांनी बरोबर ट्रेनिंग घेतली होती. आणि आता बघा ते किती चांगल्या प्रकारे प्रॉफिट करतात. जे पण लोक भरपूर सारे आपल्याकडे असे स्टुडंट आहेत. तुमच्यापैकी पण कोणी जर लॉस करत असेल ना काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी सर्वांना प्रॉफिटेबल बरोबर स्टेप बाय स्टेप बनवतो. कित्येक लोक आपल्याकडे लॉस करून आले आहेत. कोणी 10,000 लॉस केला, कोणी 20,000 लॉस केला आहे, कोणी 1,00,000 लॉस केला, कोणी 5,00,000, कोणी 8,00,000, भरपूर सारे लॉस केले. आता कुठंतरी त्यांना प्रॉपर ट्रेनिंग जी काही आपण दिली आहे आणि आता ते ट्रेनिंगचा वापर करून हळूहळू त्यांचा काही लॉस आहे तो सगळा रिकव्हर करतात. जर की इथं तुषार सरांनी केलेलं आहे बघा, तुम्हाला दिसतं आहे भरपूर सारे त्यांनी ट्रेड केले आहे. टोटल 31,000 रुपये प्रॉफिट केले. बघा तुम्हाला दिसतं आहे सगळे काही ट्रेड तुम्हाला दिसतं आहे तुमच्या समोर. हे पण त्यांना ट्रेड दिसतं आहे. हे बघा,
तर अशा प्रकारे आपले जे काही स्टुडंट आहे ते ट्रेड करून खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट जे काही ते करतात. ठीक आहे. याच्यामध्ये प्राजक्ता मॅडम तर आपल्या सोबतच आहे डायरेक्टली. ठीक आहे. त्यांचं पण तुम्ही बघू शकता आहात. त्यांनी पण आपली जी काही बॅच आहे ती आता नुकतीच हे केलेली होती मार्च एप्रिलच्या आसपास. त्यांनी त्यांची जी काही बॅच आहे ती पूर्ण केली आहेत आणि आता ते पण चांगल्या प्रॉफिट करत आहेत आणि मला पण भरपूर आनंद होतो जेव्हा पण आपले कोणी स्टुडंट अशा प्रकारे प्रॉफिट करता आहे. ठीक आहे. त्यांनी निफ्टीमध्ये सेन्सेक्समध्ये जो ट्रेड केलेला आहे तुम्हाला दिसतो आहे 1 लॉटमध्ये 2 लॉटमध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी ट्रेडिंग जी काही ती केली आहे. त्यांनी जो पण प्रॉफिट केलेला आहे तुम्हाला इथे दिसतो आहे. सो अशा प्रकारे आपले स्टुडंट ऍक्च्युअली मध्ये प्रॉफिट करतात. जे पण मी तुम्हाला दाखवतो. या भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला आपल्या वेबसाईटला पण मिळून जातील. आपल्या वेबसाईटला पण नंतर तुम्ही व्हिजिट करू शकता आहात. आपलं जस्ट डायलला सुद्धा प्रोफाईल आहे. त्याला पण तुम्ही व्हिजिट करू शकता आहात. आपली Googleला सुद्धा प्रोफाईल आहे ग्रोथ एम्पायरच्या नावाने. ते पण तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. मी जर तुम्हाला दाखवले तर Googleवरती ओपन केलं होतं. हे बघा. Googleवरती सुद्धा आपली प्रोफाईल आहे. ती पण जाऊन तुम्ही नंतर व्हिजिट करू शकता आहात. ठीक आहे. याच्यावर तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकता आहात. आपलं याच्याविषयी तुम्हाला भरपूर सारे रिव्ह्यूज पण इथे मिळून जातील. आता आपण स्टार्ट केलं होतं. जे पण आपले स्टुडंट आहेत त्यांचे तुम्हाला रिव्ह्यूज इथं दिसतील. तुमच्यापैकी ज्यांना पण आपला वेबिनार इथं आवडतो आहे ना, त्यांनी काय करायचं आहे तुम्हाला आहे ना चॅट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवर 1 मिनिटामध्ये पटकन क्लिक करा आणि तुम्ही सुद्धा आपल्याला स्टार्स जो काही रेटिंग जे पण असतं ना Googleवरती, तर रेटिंग तुम्ही नक्की आपल्याला देऊ शकता. ठीक आहे. जसं की बाकीच्यांनी दिलेले आहे बघा इथं. ठीक आहे. बाकीच्यांनी जे पण लिहिलेलं आहे तुम्हाला जर टाईम असेल तुम्ही लिहू पण शकता आहात. आपल्या वेबिनार विषयी त्याच्याविषयी जे पण तुम्ही सेशन आपले अटेंड केले त्याच्यावर तुम्ही लिहू शकता आहात. आणि हे सगळे आपले जुने स्टुडंट आहेत. ज्यांनी पण याच्या आधी बॅच कंप्लीट केले आहे. कोणी मागच्या वर्षी पण केले आहे, कोणी यावर्षी केले आहे. त्या सगळ्या स्टुडंटनी इथं बघा रिव्ह्यूज दिले आहेत. हे सगळं काही तुम्हाला इथे दिसतं. या सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर जाऊन आपल्या Googleला चेक करू शकता. तुम्ही आपलं नाव पण सर्च करू शकता डायरेक्टली Googleला ग्रोथ एम्पायर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. असं तुम्ही सर्च केलं तुम्हाला Googleवरती या सगळ्या गोष्टी दिसून जातील. तुम्हाला जस्ट डायल वरती सुद्धा आपली वेबसाईट आहे. आपलं रजिस्ट्रेशन आहे ते पण तुम्ही जाऊन नंतर चेक करू सगळीकडे तुम्हाला मिळेल. प्लस ज्यांना पण भरपूर साऱ्या गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत ना, जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, आपलं YouTube चॅनल आहे. त्याला पण तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता आहात. मी तुम्हाला YouTube पण दाखवतो इथं. हे बघा. आपलं YouTube चॅनल पण आहे. याच्यावरती सोबत तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओज मिळतील. हे सगळे व्हिडिओ मी मराठीमध्ये बनवले. भरपूर साऱ्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ भेटतील. हे बघा. क्रिप्टोवरती मी व्हिडिओ बनवला आहे. रिअल एस्टेटमध्ये जसं मी तुम्हाला सांगत होतो, रिअल एस्टेटमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे. गोल्ड सिल्व्हरमध्ये कसं गुंतवणूक करायचं, चांगले-चांगले स्टॉक्स विषयी मी माहिती दिलेली आहे इथं. म्युच्युअल फंड विषयी माहिती आहे. गोल्ड सिल्व्हरमध्ये मी एक वेगळा कोर्स बनवला आहे. जो तुम्हाला इथं दिसेल हे बघा इथं. गोल्ड सिल्व्हरवरती मी एक स्पेशल कोर्स बनवला होता 10 दिवसांचा. जो सर्वांसाठी फ्रीमध्ये अवेलेबल आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो. मी जो कोर्स बनवला आहे ना गोल्ड सिल्व्हरवरती, असा कोर्स पूर्ण YouTubeवरती तुम्हाला कुठंच नाही मिळेल. तुम्ही अख्खं YouTube बघा, तुम्ही मराठीमध्ये बघा, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये कोणतं पण चॅनल बघा. तुम्हाला एवढं डीपमध्ये जेवढं मी सांगितलेलं आहे ना, तुम्हाला एवढा कोर्स कुठं मिळणारच नाही. इव्हन लोकं पेडमध्ये पण एवढं डीपमध्ये शिकवतात. जेवढं मी तुम्हाला फ्रीमध्ये सगळे व्हिडिओ अवेलेबल आहे. तुम्हाला प्लेलिस्टवर जायचं आहे. प्लेलिस्टवरती तुम्हाला गोल्ड एंड सिल्व्हर इन्व्हेस्टमेंट याच्यावर क्लिक केलं, तुम्हाला डे 1 पासून ते डे 11 पर्यंत सगळे इथं व्हिडिओ मिळतील. ज्यांना पण इंटरेस्टेड आहे लर्निंग करण्यामध्ये, तुम्ही नक्की हे सगळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघायचे आहे. यांचा कोणताही व्हिडिओ स्किप नाही करायचा. तुम्हाला याच्यामध्ये डीपमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या मी. गोल्ड सिल्व्हरची किमती कशाप्रकारे ठरवल्या जातात. इंटरनॅशनल मार्केटमध्ये लंडनचे जे मार्केट आहे, अमेरिकन मार्केट आहे, न्यूयॉर्कमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं किमती कशा ठरवल्या जातात. सोन्याच्या किमती आहे, चांदीच्या किमती आहेत, कॉपर आहे, त्याच्या किमती कशाप्रकारे ठरवल्या जातात. या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये शिकवल्या. एकदम डीपमध्ये. ठीक आहे. जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करायला जाशाल, तुम्हाला हॉलमार्क कशाप्रकारे चेक करायचा असतो म्हणजे तुमच्यासोबत कधी फसवणूक नाही झाली पाहिजे आहे. एकदम छोट्या-छोट्या सगळ्या गोष्टी मी या कोर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला आयुष्यभरामध्ये या कोर्स जो काही तो नेहमी काम आहे. एकदा जर तुम्ही बघितला तर. ठीक आहे. या सगळ्या अवेलेबल आहे. तुम्ही टॅक्स याच्यामध्ये कशाप्रकारे वाचवू शकता, ज्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. एस-आय-पी तुम्ही कशाप्रकारे याच्यामध्ये करू शकता आहात. अगदी तुम्ही ₹100 पासून सुद्धा तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता. कशा-कशा प्रकारे करायचं स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी या पूर्ण कोर्समध्ये शिकवल्या. तुम्ही आपलं YouTube चॅनल पण नंतर नक्की व्हिजिट करू शकता. अशा प्रकारे बाकी दाखवण्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत.
आपले जे काही जुने स्टुडंट आहे त्याच्याबद्दल पण तुम्ही फीडबॅक भरपूर सारे इथं बघू शकता. हे बघा, जे काही आपले जुने स्टुडंट आहे ते सुद्धा तुम्हाला सगळ्या काही आपल्या युट्यूब चॅनल, आपल्या वेबसाईटला पण तुम्हाला मिळून जातील. सगळ्या काही गोष्टी तुम्ही आपल्या चेक करू शकता की आपले जे पण जुने स्टुडंट आहे ते ऍक्च्युअली मध्ये प्रॉफिट करताय का. कारण ऍट द एंड प्रॉफिट करणं इम्पॉर्टंट आहे. प्रॉफिट जर करता आहे तर महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे ना, नाही तर शिकून काही फायदा नाही. आपले स्टुडंट जे पण पहिले लॉस करत होते आता ऍक्च्युअली मध्ये प्रॉफिट करतात. आणि याच्यापैकी ना कित्येक स्टुडंट असे आहेत की ज्यांना ट्रेडिंग विषयी काहीच माहित नव्हतं. 2 महिन्यांपूर्वी त्यांनी ऍडमिशन घेतलं आपल्याकडे, 2 महिन्यांपूर्वी त्यांना ट्रेडिंग बद्दल काहीच माहित नव्हतं. पण आज 2 महिन्यांमध्ये ते आपल्याकडे इतके चांगल्या प्रकारे त्यांनी शिकून घेतलेलं आहे. सगळ्या गोष्टी आपण त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिली आहे. त्यानंतर आपण त्यांच्याकडून प्रॅक्टिस पण करून घेतली. आता ते इतक्या चांगल्या प्रकारे ट्रेड करून प्रॉफिट करतात, जे सगळं काही तुमच्या समोर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे सर्व जे काही गोष्टी आहेत त्या आपल्या काम करतात. आय होप की तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी लक्षात आलेल्या असणार आहे. आपले स्टुडंट कशा प्रकारे ट्रेड करता आहेत, जेणेकरून की तुम्ही पण या सगळ्या गोष्टी जे काही ते करू शकता. ठीक आहे. सो भरपूर साऱ्या गोष्टी आता मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. भरपूर साऱ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा केली. मी तुम्हाला अनालिसिस बद्दल पण सांगितलेलं आहे. तर लेट्स गो. आता आपण काय करू ना इथं, मी काय करतो इथं स्क्रीन शेअर जी काही ती स्टॉप करतो इथं, आणि आपलं जे काही सेशन आहे ते पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे. तर आय होप की भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला स्क्रीन शेअर मी करून ज्या पण गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहे तुम्हाला लक्षात आलेल्या असतात. तर याच्यावरून तुम्ही ठरवू शकता आहात तुम्हाला कशा प्रकारे आता इथं वर्क करायचं आहे. तुम्हाला बाकीचे सुद्धा ट्रेडिंगचे प्रकार आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कम्युनिटी मार्केटमध्ये सुद्धा ट्रेड करू शकता. ज्यांना पण दिवसभरामध्ये इंटरनेट ट्रेडिंग करायला जमत नाही, कारण आपलं हे जे काही मार्केट आहे ना ते 3:30ला बंद होऊन जातं दुपारी. मग कित्येक लोकांना टाइमच नाही मिळत आहे. मग त्या लोकांसाठी ना स्पेशली मी कमोडिटी मार्केट विषयी ट्रेडिंग इथं तुम्हाला देणार. कमोडिटी मार्केटमध्ये कशा प्रकारे ट्रेडिंग करायची आहे याचं स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवणार आहे. कमोडिटी मार्केटमध्ये तुम्ही गोल्डमध्ये ट्रेडिंग करू शकता आहात, सिल्वरमध्ये करू शकता आहात, क्रूड ऑइलमध्ये करू शकता आहात, नॅचरल गॅसमध्ये करू शकता आहात. या सगळ्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला त्या सेशनमध्ये शिकवेन. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, कमोडिटी मार्केट जे काही आहे ते रात्री 11:30 पर्यंत चालू असतं. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये रात्री सुद्धा ट्रेडिंग करू शकता. ज्यांना पण दिवसभर ट्रेडिंग करायला टाइम नाही भेटत ना, ते याच्यामध्ये रात्री ट्रेडिंग करू शकता. रात्री याच्यामध्ये खूप चांगले मुवमेंट्स भेटतात आणि खूप चांगले चांगले प्रॉफिट याच्यामध्ये होतात. तुम्ही संध्याकाळी 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता जेव्हा पण तुम्ही येता घरी, तेव्हा तुम्ही याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकता. रात्री 9ला, 10ला कधी पण ट्रेडिंग करू शकता आणि एक चांगला याच्यामध्ये प्रॉफिट जो काही तो कमवू शकता. ठीक आहे. तर कमोडिटी मार्केट विषयी सुद्धा मी शिकवणार आहे. ज्यांना दिवसभर टाइम नाही मिळत आहे ना, तुम्ही या सेशनला तुम्हाला बरोबर रात्री कसं ट्रेडिंग करायचं मी तुम्हाला बरोबर शिकवेल. गोल्ड सिल्वरमध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ज्यांना क्रूड ऑइलमध्ये करायचे, क्रूड ऑइलमध्ये सुद्धा खूप मुवमेंट्स आहे. आता तुम्ही जर बघितलं आणि एवढ्या मुवमेंट्स आहे ना, तुम्ही एखादे जरी चांगले मुवमेंट कॅप्चर केले तुम्हाला कितीतरी हजारो रुपये प्रॉफिट होतो. कारण क्रूड ऑइलचा भाव खूप जास्त कमी जास्त होते. क्रूड ऑइलमध्ये सुद्धा तुम्ही कॉल आणि पुट मध्ये ट्रेडिंग करू शकता. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे. त्यानंतर ज्यांना पण ऑप्शन सेलिंग करायचे आहे ते ऑप्शन सेलिंग पण करू शकता. मी ऑप्शन सेलिंग बद्दल पण पुढे शिकवणार आहे. ऑप्शन सेलिंग कशा प्रकारे काम करते. ऑप्शन सेलिंग मध्ये ना माझ्याकडे खूप मोठ्या मोठ्या अशा स्ट्रॅटेजी आहेत. एकदम ऍडव्हान्स लेवलच्या स्ट्रॅटेजी आहे. ज्याच्यामध्ये आपण 4 लेगच्या स्ट्रॅटेजी आहेत, डबल लेगच्या स्ट्रॅटेजी आहे, 4 लेगच्या पण स्ट्रॅटेजी आहे. एकदम ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी आहेत ज्या मी तुम्हाला त्या सेशन मध्ये शिकवणार आहे. ज्याचा वापर करून तुम्ही प्रॉफिट करू शकता आहात ऑप्शन सेलिंग मध्ये पण. जेवढे पण मोठे मोठे ट्रेडर आहेत ना, ज्यांचं पण मोठं मोठं कॅपिटल आहे, 50 कोटी आहे, 100 कोटी आहे, ते लोक ज्या स्ट्रॅटेजीचा वापर करून ट्रेड करतात ना, त्याच स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवणार आहे. ज्यांचं नाव पण तुम्ही कित्येक लोकांनी ऐकलेलं नसेल, त्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवेल ऑप्शन सेलिंगचं सेशन. ठीक आहे. ज्यांना पण मोठं प्लॅनिंग करायचं आहे, ज्यांना पण मोठ्या कॅपिटलमध्ये ट्रेड करायचं आहे, त्यांच्यासाठी मी ऑप्शन सेलिंगचं पण वेगळं एक सेशन घेईन. ठीक आहे. तर अशा प्रकारे वेगळं त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉफिट करू शकताय. आपले भरपूर सारे स्टुडंट याच्यामध्ये ट्रेडिंग करून चांगला प्रॉफिट करता. मी तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी लाईव्ह दाखवल्या, तुम्ही इथं पण बघू शकता. जसं की मिलिंद सर आहे, त्यांनी बघा प्रॉफिट केलेला आहे इथं. परत आपले धनंजय सर आहेत, हे आहेत, दयाराम सर आहेत, त्यांनी बघा प्रॉफिट केलेला आहे, तर तुम्हाला दिसतं आहे. त्यानंतर कृतिका मॅडम आहे, त्यांनी प्रॉफिट केलेलं आहे बघा इथं 6,000 रुपये. असे आपले भरपूर सारे स्टुडंट आहेत जे आपल्या त्या स्टडीचा वापर करून प्रॉफिट करतात. मी तुम्हाला आपल्या सेशनमध्ये तुम्हाला मी तुम्हाला ईएमएचा आता एक सांगितलं.
मी तुम्हाला अशा प्रकारच्या 5 स्ट्रॅटेजी शिकवणार. ठीक आहे, 5. त्या 5 पैकी कोणती तरी एक जरी स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही एक्सपर्ट झाले ना, तर बास. तुम्हाला बाकी कशाची गरज नाही. तुम्ही आरामशीर त्याचा वापर करून प्रॉफिट करू शकताय. तुम्हाला बाकी कोणत्या सॉफ्टवेअरची गरज नाही, बाकी कोणत्या इंडिकेटरची गरज नाही, बाकी कोणाचीच गरज नाही. तुम्हाला माझी पण गरज नाही. एकदा ती गोष्ट शिकून घेतली बास. तुम्ही आरामशीर तुमचं एकटं बसून तुम्ही तुमच्या मोबाईलवरती चांगल्यातला चांगला प्रॉफिट तुम्ही करू शकता. ठीक आहे. ते एका गोष्टी फक्त तुम्हाला शिकून घ्यायच्या. त्यानंतर संपदा मॅडम आहेत बघा, त्यांनी हे सपोर्ट रेजिस्टन्स काय असते याच्याविषयी पण मी तुम्हाला शिकवणार आहे. सपोर्ट त्याचा वापर करून त्याच्यावरती सुद्धा आहे ना आपली एक स्ट्रॅटेजी आहे एकदम सिंपल. सकाळी तुमच्या पहिल्या 15 मिनिटांमध्येच ती स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रॉफिट जे काही ते तुम्हाला ट्रेड जो काही तो देऊन टाकते. पहिले 1-2 तासामध्येच प्रॉफिट तुम्हाला देऊन टाकते ती स्ट्रॅटेजी. ती सुद्धा मी तुम्हाला त्या सेशनमध्ये बरोबर शिकवेल. ठीक आहे. शिवाजी सर आहेत आपल्याकडे, दयाराम सर आहेत. त्यांनी बघा किती चांगल्या प्रकारे प्रॉफिट केलेलं आहे. आपल्या याच्यामध्ये मी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट सुद्धा प्रॉपर शिकवतो. त्याच्यामुळे तुम्ही एक सिंपल गोष्ट तुम्ही नोटीस करा, की आपले जे काही स्टुडंट आहे ते प्रॉफिट किती जास्त करताय आणि त्याच्याबद्दल ते लॉस किती करताय. बघा ₹800 लॉस आहे मध्ये, ₹180 लॉस आहे, ₹536 लॉस आहे आणि त्याचा प्रॉफिट किती आहे. हे कंपॅरिझन तुम्ही फक्त करून बघा, तुम्हाला लक्षात येईल, की आपण किती डीप मध्ये आपण रिस्क मॅनेजमेंट शिकवतो, की आपले स्टुडंट लॉस किती छोटा करता आहेत आणि प्रॉफिट किती चांगल्या प्रकारे बुक करता. मोठ्यातला मोठा प्रॉफिट तुम्हाला बुक कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगतो आणि लॉस छोटा घ्यायचा आपला. लॉस जास्त होऊनच नाही द्यायचं. लॉस कशा प्रकारे तुम्ही छोट्याला छोटा करू शकता आहात हे सुद्धा बरोबर मी तुम्हाला शिकवेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. आयपीओ बद्दल पण मी तुम्हाला आपल्या याच्यामध्ये शिकवणार आहे. पुढे आयपीओ बद्दल पण भरपूर साऱ्या गोष्टी आपण शिकून घेऊ. तसं पुढे आयपीओचं वेगळं आपलं एक सेशन होईल. आयपीओ मध्ये पण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट तसं करू शकता. आयपीओ बद्दल भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला सुद्धा भेटते. आणि मी तुम्हाला एक गोष्ट गॅरंटी सांगतो. जेवढे आयपीओजला आतापर्यंत मी रेकमेंड केलेले आहेत ना, ते प्रत्येक आयपीओ मध्ये प्रॉफिट झाले. तुम्ही कोणता पण व्हिडिओ चेक करा. आपल्या YouTube चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओ आहेत. ज्या आयपीओजला मी अप्लाय करायला सांगितलेलं आहे, त्या प्रत्येक आयपीओ मध्ये 100% प्रॉफिटच झालं. लॉस झालाच नाही कोणत्या आयपीओ. प्रॉफिटच झाला. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि भरपूर लोकांनी प्रॉफिट केलं. ते भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला YouTube वरती अवेलेबल आहे. तुम्हाला 4-4, 5-5 महिन्यापूर्वीचे, 8 महिन्यापूर्वीचे जो तुम्हाला व्हिडिओ तुम्ही सगळे जाऊन नंतर चेक करू शकता. सगळ्या गोष्टी तुम्ही व्हेरिफाय करू शकता. ठीक आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला आपलं जसं मी तुम्हाला सांगितलं वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता आहात. आपलं जस्ट डायलला सुद्धा आपली प्रोफाईल आहे. तिथे सुद्धा भरपूर सारी इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही तिथं पण जाऊन नक्की चेक करू शकता. आणि ज्यांना पण रेटिंग द्यायचे आहे ना, त्यांनी रेटिंग सुद्धा नक्की द्या. तुम्हाला चॅट बॉक्समध्ये लिंक दिली आहे. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा. 1 मिनिटामध्ये तुम्ही लगेच तुमची जी काही रेटिंग आहे ती इथं देऊ शकता. ठीक आहे. YouTube चॅनल सर्वांनी नक्की व्हिजिट करायचं. आपल्या चॅनलची लिंक सुद्धा तुम्हाला ग्रुपवरती नंतर भेटून जाईल. तुम्ही आपलं चॅनल सुद्धा नक्की व्हिजिट करू शकता. त्या चॅनलवरती कितीतरी गोष्टी शिकायला आहेत फ्रीमध्ये. ते मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेल्या. ठीक आहे. भरपूर साऱ्या गोष्टी फ्रीमध्ये आहेत आपले कोर्सेस. तर अशा प्रकारे हे जे काही आपल्या ट्रेडिंग आहे ते आपल्या इकडे इथं काम करत असतं. आता तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला कशा प्रकारे ट्रेडिंगला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथं सर्व जे काही गोष्टी आहेत त्या समजून घेणार आहोत की भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आलेल्या असणार आहेत. ठीक आहे. आता जेवढ्या पण गोष्टी तुम्हाला सांगितल्या नाहीत, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या 1 महिन्यामध्ये आपण शिकून घेणार. आणि त्याच्या 1 महिन्यामध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी शिकून घेणार आहोत ना, त्याला आपण एकत्रितपणे नाव दिलेलं आहे शेअर मार्केट मास्टरी कोर्स. आपला पूर्ण 1 महिन्याचा पूर्ण आपला कोर्स असणार आहे. त्या कोर्समध्ये जेवढ्या पण मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप शिकून घेणार आहोत पुढच्या 1 महिन्यामध्ये. आपली जी काही बॅच आहे ती आता चालू होऊन जाईल. त्याच्याबद्दल मी थोडक्यामध्ये तुम्हाला आता पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्यानंतर तुमचे काय त्याच्यामध्ये डाऊट असणार आहे ते पण मला तुम्ही नक्की विचारू शकता. तुम्ही बरोबर लक्ष द्यायचंय. आपण पुढच्या 1 महिन्यामध्ये काय गोष्टी शिकून घेणार. मला स्टेप बाय स्टेप आता इथं सांगतो. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण बेसिक पासून सुरुवात करू. आपण बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट बद्दल शिकून घेणार. तर ज्यांना पण बेसिक माहित नाही ना बिलकुल, म्हणजे निफ्टी काय असतं, सेन्सेक्स काय असतो, निफ्टीची सुरुवात कधीपासून झाली होती, कशा प्रकारे तो काम करतो, ट्रेडिंगचे कोणकोणते प्रकार आहेत, इन्व्हेस्टमेंटचे कोणकोणते प्रकार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या सेशनमध्ये शिकवू. एकदम बेसिक्स पासून. ठीक आहे. ट्रेडिंग फार मार्केट कधीपासून 150 वर्षांपासून मार्केट चालू आहे त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकवू. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण फंडामेंटल अनालिसिस आणि रेशो अनालिसिस शिकवून घेऊ. याच्यामध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट शिकवणार. काय शिकवणार आहे?
तर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी 15 ते 20 ज्या कंपन्या आपल्याला चूज करायच्या ना, त्या कशा प्रकारे चूज करायच्या या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या सेशनमध्ये शिकवणार आहे. ते सेशन खूप महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. कारण याच्यावरती तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि हे सेशन अटेंड केल्यानंतर आहे ना, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे 2 सेशन होतील आपले. ठीक आहे. कारण मी एकदम डीप मध्ये शिकवतो. 2 सेशन आपले होतील याच्यावर. ठीक आहे. तर 2 सेशन आपले अटेंड केल्यानंतर तुम्हाला आहे ना, आयुष्यात परत कोणाला विचारायची गरज नाही पडणार आहे. कोणत्या शेअरमध्ये पैसे टाकले पाहिजे, कोणत्या शेअरमध्ये नाही टाकले पाहिजे. मार्केटमध्ये 6,000 कंपन्या आहेत. तुम्ही हे सेशन बघितल्यानंतर तुम्ही इतके एक्सपर्ट होणार आहे ना, का तुम्हाला 6,000 कंपनी मी कोणत्या पण कंपनीचं नाव सांगितलं ना, तुम्ही त्या कंपनीचं अनालिसिस करून दाखवू शकता. कोणत्याही कंपनीचं. ठीक आहे. इतकं मी तुम्हाला एक्सपर्ट बनवून टाकेन. एवढी नक्की गॅरंटी आहे आपल्याला. ठीक आहे. या 2 सेशन मधून फक्त. तर बरोबर त्या सेशनला तुम्ही हजर राहायचे. सेशन कधी होतील तुम्हाला कळलं चला आपल्या ग्रुपला पण. आणि आय होप तुम्ही गुगल फॉर्म भरला असणार. कोण जर नसेल भरला तर भरून टाकायचा आहे गुगल फॉर्म. ठीक आहे. बाकी आपले सेशन कशा प्रकारे होतील तुम्हाला जसं आणि आपले जे काही सर्व सेशन ते ऑनलाईन पद्धतीने होते. मी तर सांगतो आहे. आणि आपले सेशन कशा प्रकारे होतात तुम्ही बघू शकता आहात स्क्रीनवरती पण भरपूर सारे फीडबॅक. ठीक आहे त्याच्याबद्दल. एकदम सिंपल मराठीमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. जसं मी तुम्हाला आत्ता सांगतो आहे ना, तशाच प्रकारे. ठीक आहे. आणि सगळ्या सेशनमध्ये मी तुम्हाला लाईव्ह बरोबर त्या गोष्टी सांगणार आहे. तुमचे काही डाऊट असतील ते पण मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. त्या गोष्टी. त्यानंतर आपले फायनान्शियल प्लॅनिंग वरती सुद्धा काही महत्त्वाचे सेशन होतील पुढं. म्युच्युअल फंडवरती आपलं एक सेशन होईल. ETF मध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, गोल्ड सिल्वरमध्ये त्याच्यामध्ये ते सुद्धा मी तुम्हाला शिकवेल. त्यानंतर SIP ची प्लॅनिंग कशा प्रकारे करायची आहेत ना, हे खूप महत्त्वाचं सेशन असणार. तुमचे पुढचे 10 ते 15 वर्ष, 20 वर्षाची प्लॅनिंग मी तुम्हाला या सेशनमध्ये करून देईल, की कशा प्रकारे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. SIP तुम्ही कशा प्रकारे करू शकता आहात. तुम्ही याच्यामध्ये SWP कशा प्रकारे करू शकता आहात. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या सेशनमध्ये इथं शिकवणार आहे. ठीक आहे. त्या सेशनमध्ये मी तुम्हाला आहे ना, आपलं जे काही आपलं SIPचं सेशन होणार त्याच्यामध्ये मी तुम्हाला अशा प्रकारची एक प्लॅनिंग देणार आहे. तुम्ही फक्त ₹2,000-2,000 जर तुम्ही दर महिन्याला SIP केले ना, ₹2,000-2,000 तुम्हाला दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करायचे मार्केटमध्ये. ते कसे इन्व्हेस्टमेंट करायचे, कुठं करायचे ते पण मी सांगेल तुम्हाला. तर तुम्हाला रिटायरमेंट नंतर तुम्हाला दर महिन्याला ₹40,000-40,000 मिळायला चालू होईल. SWPच्या माध्यमातून. ती गोष्ट कशा प्रकारे काम करते ना, मी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवणार आहे. ठीक आहे. ₹2,000-2,000 तुम्हाला फक्त भरायचे आहेत आणि रिटायरमेंट नंतर तुम्हाला ₹40,000 जसं आपल्याला पेन्शन मिळते ना, तशा प्रकारे ₹40,000-40,000 तुम्हाला दर महिन्याला मिळायला चालू होईल. ठीक आहे. एकदम मस्त प्लॅन आहे. मी तुम्हाला सांगेल बरोबर त्या सेशनमध्ये. तुम्ही बघा. तुम्ही ती गोष्ट बरोबर ऐकून घ्यायची आणि बरोबर मी तुम्हाला चालू पण करून देईल तुमचं. ठीक आहे. त्यानंतर IPO बद्दल पण आपलं सेशन होईल. IPO बद्दल आपण सगळ्या गोष्टी शिकून घेऊ. कशा प्रकारे काय IPO मध्ये तर खूप प्रॉफिट केलेलं आहे. आता मार्केट थोडंसं शांत झालं तर मार्केट परत IPO यायला चालू होणार आहे. IPO साठी पण सर्वांनी रेडी राहायचं. IPO मध्ये पण सगळ्यांना प्रॉफिट करायचं आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर आपण ट्रेडिंग बद्दल शिकून घेऊ. कमोडिटी मार्केट आहे आपलं, इंट्राडे ट्रेडिंग आहे, टेक्निकल अनालिसिस, प्राइस ऍक्शन या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एकदम सिंपल मराठी लँग्वेजमध्ये शिकवणार. जेणेकरून की तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती ट्रेडिंग मध्ये एक्सपर्ट बनला पाहिजे. आणि जसं बाकीचे आपले स्टुडंट प्रॉफिट करतात, योगेश सर आहे, मॅडम आहे, त्या सगळ्यांबद्दल तुम्ही पण तशाच प्रकारे प्रॉफिट काढला पाहिजे. ठीक आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही सगळ्या गोष्टी शिकून घेशाल आणि पुढच्या महिन्यामध्ये जूनमध्ये आणि जुलैमध्ये तुमच्यापैकी पण मला कित्येक लोक अशाच प्रकारे स्क्रीनशॉट सेंड करतील. तर तुम्ही पण प्रॉफिट केलेला आहे. कोणी ₹5,000 केलेला आहे, कोणी ₹3,000 केलेला आहे, कोणी ₹10,000 केलेला आहे. जो पण तुम्ही प्रॉफिट करणार आहात, मला पूर्ण विश्वास तुम्ही पण मला चांगल्या प्रकारे प्रॉफिट जो काही तो सेंड करशाल. जो पण तुम्ही केलेला. ठीक आहे. त्यानंतर आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न आहे, आपण सगळ्या गोष्टी शिकून घेऊ ज्या पण महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी. ठीक आहे. ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग दोन्ही पण गोष्टी मी तुम्हाला शिकवेल. बाकी तुमचा निर्णय आहे तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही ऑप्शन बाईंग पण करू शकता, ऑप्शन सेलिंग पण करू शकता. मी तुम्हाला दोन्ही पण गोष्टी शिकवेल. ठीक आहे. त्या सेशनमध्ये आपण ती जी काही गोष्ट आहे ती बरोबर शिकून घेऊ. ऑप्शन बाईंगच्या वेगळ्या आपल्या स्ट्रॅटेजी आहेत 5. ऑप्शन सेलिंगच्या वेगळ्या मी तुम्हाला स्ट्रॅटेजी शिकवणार. अशा भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजी शिकवेल मी तुम्हाला. प्रत्येक गोष्टीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर बाकीचे तुम्ही मग त्या गोष्टी तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॉफिट जो काही तो करू शकता. जसं आपले बाकीचे स्टुडंट करतात. जसं की बघा निवृत्ती सरांनी बघा इथं ₹5,000 प्रॉफिट केलेला आहे आपल्या त्या स्ट्रॅटेजीचा वापर करून. जे मी तुम्हाला आता दाखवलं ना, आपल्या त्याच साईटचा वापर करून बघा त्यांनी इथं ₹5,000 प्रॉफिट केलं.
ठीक आहे. त्यानंतर जगदीश सरांनी प्रॉफिट केलेलं आहे, इथे बघा तुम्हाला दिसतं 16,000 रुपये प्रॉफिट केलेलं आहे एका दिवसामध्ये. असे आपले भरपूर सारे स्टुडंट, कित्येक स्टुडंट एक तर ग्रुपला स्क्रीनशॉट टाकतात, तर कित्येक व्यक्ती मला पर्सनली सुद्धा स्क्रीनशॉट टाकतात. हे बघा कविता मॅडम आहे, त्यांनी प्रॉफिट केलेलं आहे सेन्सेक्स मध्ये. त्यानंतर स्नेहा मॅडमने प्रॉफिट केलेलं आहे बँक निफ्टीमध्ये प्रॉफिट केलेलं आहे बघा यांनी. ठीक आहे. तर भरपूर सारे स्ट्रॅटेजी आहेत, त्या गोष्टीमध्ये तुम्ही यूज करून प्रॉफिट करू शकता. ठीक आहे. कोमल मॅडम यांनी बघा पहिल्या दिवशी 4,000 रुपये प्रॉफिट केलेला होता इथे. ठीक आहे. पहिल्या दिवशी ट्रेडिंग करून त्यांनी 4,000 रुपये प्रॉफिट करून बी टाकलं निफ्टीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर इथं कविता मॅडमने बघा प्रॉफिट केलेला आहे 4,000 रुपये. असे भरपूर सारे स्क्रीनशॉट आपल्याकडे आहेत. आपल्या तुम्हाला वेबसाईटला पण भेटून जातील, आपल्या प्रोफाईलला पण तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर जाऊन व्हेरीफाय करू शकता. ठीक आहे. अशा टोटल 5 आपण स्ट्रॅटेजी इथं शिकवू आणि ह्या गोष्टी तुम्ही शिकून घेतल्या ना बस, परत तुम्हाला कशाची गरज नाही पडणार शिकायची. तुम्ही बरोबर याचाच वापर करून प्रॉफिट करू शकता. मी तुम्हाला लाईव्ह दाखवून पण दिलं आहे का आपली स्ट्रॅटेजी कशा प्रकारे प्रॉफिटेबल आहे का नाही. मी तुम्हाला 2-3 दिवसांचं मी तुम्हाला दाखवून देईल का आपल्या स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल आहे का नाही. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही यूज करशाल ना, तेव्हा मला काही बोलायची गरज नाही पडणार. ठीक आहे. जे पण आपले जुने स्टुडंट आहे ते प्रॉफिट करतच आहे, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. इथं स्वाती मॅडम आहेत बघा, स्वाती मॅडम टीचर आहे. त्या जॉब करता करता सुद्धा बघा ट्रेडिंग करतात. जे मी तुम्हाला सांगितलं ना, आपल्याकडे भरपूर सारे स्टुडंट आहे का जे त्यांचं जॉब करता करता सुद्धा ट्रेडिंग करतात, तरी पण ते खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट करता आहेत. त्याचं एक तुमच्या समोर उदाहरण आहे. ठीक आहे. हे तुम्ही सगळं वाचू शकता आहात नंतर निवांत, जेव्हा पण तुम्हाला नंतर वेळ असणार आहे, तुम्हाला हे सगळे फीडबॅक वेबसाईटला तिकडे भेटून जातील. तुम्ही नंतर जाऊन आपल्या वेबसाईटला जाऊन या सगळ्या गोष्टी वाचू शकता. ठीक आहे. आता आपल्याला थोडंसं ध्याय म्हणून मी तुम्हाला पटापट दाखवतोय सगळ्या गोष्टी. तर अशा प्रकारे आपले जे काही स्टुडंट आहे ते मार्केटमध्ये प्रॉफिट करतात. मिड कॅप मध्ये पण प्रॉफिट करून टाकलंय करुणा मॅडमने. ठीक आहे. सगळीकडे प्रॉफिट करून टाकलंय. सेन्सेक्स मध्ये बी केलेलं आहे, निफ्टी मध्ये केलेलं आहे, मिड कॅप मध्ये केलेलं आहे, परत बँक निफ्टी मध्ये बी केलं, सगळीकडे करून टाकलंय. ठीक आहे. त्यानंतर आपण स्विंग ट्रेडिंग विषयी बी शिकू. भरपूर सारे लोक मला स्विंग ट्रेडिंग बद्दल पण विचारतात. स्विंग ट्रेडिंग कशा प्रकारे काम करते ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे आपण सगळं शिकणार, कोणतीच गोष्ट सोडणार नाही. आपण ट्रेडिंग विषयी सगळं शिकून घेणार आहे आपण. ठीक आहे. मंथली तुम्ही याच्यामध्ये 5 ते 10% जे काही रिटर्न्स आहे ते काढू शकता, हा तुमच्या कॅपिटलवरती. आणि स्विंग ट्रेडिंग मध्ये जास्त वेळ पण देण्याची गरज नाही, कारण मी तुमच्यासाठी ना, मी याच्यावरती एक प्रकारचं एक स्क्रीनर बनवलेला आहे, म्हणजे एक प्रकारचं एक सॉफ्टवेअर बनवलेलं. हे सॉफ्टवेअर तुम्हाला सगळ्यांना फ्रीमध्ये मिळणार. जो पण व्यक्ती आपल्याकडे कोर्सकडे एनरोल करणार आहे त्यांना सगळ्यांना याची लिंक मी तुम्हाला नंतर देऊन टाकेल. आय होप तुम्ही गुगल फॉर्म भरलेला असतं, तिकडून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळतील हळूहळू, ज्यांनी पण ऍडमिशन केलेलं आहे त्यांचं. ठीक आहे. त्या ग्रुपला तुम्हाला सगळ्या गोष्टी येतील. स्विंग ट्रेडिंग आपण बरोबर शिकून घेऊ. त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं का तुम्हाला एक प्रकारचं सॉफ्टवेअर भेटेल. तिथं तुम्हाला रन स्कॅनचा ऑप्शन मिळेल. त्या रन स्कॅनवर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या समोर शेअरची एका सेकंदामध्ये तुमच्या समोर शेअरची एक लिस्ट येऊन जाईल. त्या शेअरमध्ये तुम्ही बरोबर ट्रेड करू शकता. म्हणजे तुम्हाला जास्त डोकं लावायची गरजच नाही. तुम्ही एका क्लिकवरती तुमच्या समोर आयती एक लिस्ट येऊन जाईल, त्याच्यामध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकता. ते पण मी तुम्हाला लिंक देऊन टाकेल, म्हणजे जास्त मेहनत घेण्याची तुम्हाला गरज नाही. ठीक आहे. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक आहे रिस्क मॅनेजमेंट आणि ट्रेडिंग सायकॉलॉजी. मागच्या 5 ते 7 वर्षांमध्ये मी ज्या पण गोष्टी शिकलो ना, रिस्क मॅनेजमेंट विषयी, नेमकं सायकोलॉजी आपल्याला कशा प्रकारे मॅनेज करायची आहे. जसं की मला कोणतरी इथं बोललं होतं की सर आम्हाला मार्केटमध्ये पॅनिक होतं, मग ती गोष्ट नेमकं कसं कंट्रोल करायची. मी पण या गोष्टी केलेल्या आहेत मागच्या काही वर्षांमध्ये. मी पण पॅनिक झालो आहे, मी पण लॉसेस केले आहेत. तिथून मग काय काय स्ट्रगल केलेलं आहे, ते स्ट्रगल बद्दल आपण जास्त बोलत नाही बसं. ठीक आहे. त्याच्यावरती सोल्युशन काय आहे ना, हे सोल्युशन मी तुम्हाला देणार आहे. एक ट्रेडर म्हणून एका ट्रेडरला काय काय प्रॉब्लेम येतात मला माहिती आहे, काय काय प्रॉब्लेम येतात ते. ठीक आहे. आणि त्याच्यावरती सोल्युशन काय आहेत ना, हे मी तुम्हाला या सेशन मध्ये सांगणार. म्हणजे मागच्या 5 ते 7 वर्षांमध्ये जो पण माझा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामधून मी ज्या पण गोष्टी शिकल्या, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या 2 सेशन मध्ये भेटतील. आपल्या ट्रेडिंग सायकोलॉजी सेशन मध्ये तुमची जे काही सायकोलॉजी आहे ना, ते मी ऑलरेडी इतकी स्ट्रॉंग करून दिली ना, तर जेव्हा तुम्ही ट्रेडिंगला तुम्ही उतरशाल ना मार्केटमध्ये, तेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टी टेन्शन नाही राहणार, तुमच्या मनामध्ये कोणती भीती नाही राहणार आहे. तुमचं लालच तुम्ही कंट्रोल कशा प्रकारे कराल ते पण मी तुम्हाला शिकवणार. एक एक गोष्टी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवेल. स्टॉप लॉस, टार्गेट, हे ते सगळं काही मी तुम्हाला शिकवेल याच्यामध्ये. अशा प्रकारे महिनाभरामध्ये आपले टोटल 17 लाईव्ह ट्रेनिंग सेशन होते. किती होतील? 17 आपले सेशन होतील, जे पण मी तुम्हाला टॉपिक सांगितले
17 आपले लाईव्ह ट्रेनिंग सेशन होतील ऑनलाईन पद्धतीने. त्यानंतर हे सगळे पूर्ण झाले की आपले 5 लाईव्ह ट्रेडिंग सेशन पण आपण घेऊ. हे खूप महत्वाची गोष्ट आहे बघा. ज्या पण मी तुम्हाला स्ट्रॅटेजी शिकवली त्या स्ट्रॅटेजीचा वापर करून लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड कसं करायचं मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड घेऊन पण दाखवेल. ठीक आहे, मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये त्याचा वापर करून ट्रेड घेऊन पण दाखवेल. त्याच्यामध्ये स्टॉप लॉस टार्गेट लावून म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये मी स्वतः तुम्हाला ट्रेड करून दाखवणार. कशा प्रकारे तुम्ही त्याचा वापर करायचा, कशा प्रकारे तुम्ही त्याचा वापर करून प्रॉफिट करायचा, या सगळ्या गोष्टी मी स्वतः तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये करून दाखवेल. आणि एक सेशन नाही होणार, आपले 5 सेशन होतील. 5 सेशन मध्ये मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करून दाखवणार आहे. मी सगळ्या गोष्टी शिकवेल तुम्हाला. शेअर बाय सेल कसा करायचा, म्युच्युअल फंड मध्ये SIP कसं करायचं, एक एक छोटी छोटी गोष्ट मी तुम्हाला शिकवणार आहे लाईव्ह ट्रेडिंग सेशन. म्हणजे कोणती गोष्ट सुटली नाही पाहिजे आपल्याकडे. ठीक आहे, आपले भरपूर सारे सेशन आता मंगळवारी, आता उद्या सुद्धा आपलं सेशन हो, तुम्ही त्याला पण नक्की येऊ शकता फ्रीमध्ये. फ्रीमध्ये सुद्धा भरपूर सारे सेशन होते, त्याला पण तुम्ही नक्की येऊ शकता. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं हे सगळ्या गोष्टी असणार आहेत. मी याच्यामध्ये ना आता आपल्या कोर्सचं काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत ना ते 4-5 पॉईंट मी तुम्हाला महत्वाचे सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट मी तर क्लिअर सांगतोय की आपला कोर्स पूर्ण ऑनलाईन पद्धतीने असणार. ठीक आहे, कारण आपले स्टुडंट पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहे. महाराष्ट्रभर सोडा, कोणी दुबईमध्ये बसलेला आहे, ठीक आहे, कोणी अमेरिकेमध्ये आहे, कोणी मालदीवमध्ये पण आहे, कोणी चायनामध्ये सुद्धा बसलेला आहे. इतकं म्हणजे खूप स्टुडंट आहे. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये तर आहेच, ऑलमोस्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले स्टुडंट आहे. ठीक आहे, तुम्ही पण सगळे वेगवेगळ्या जिल्ह्यामधून जॉईन झाले असणार. सो आपला जो काही कोर्स आहे तो पूर्ण ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. सगळ्या गोष्टी आपण बरोबर त्याच्यामध्ये शिकून घेऊ. दुसरी गोष्ट, जेवढे पण आपले सेशन होतील त्या प्रत्येक सेशनची तुम्हाला रेकॉर्डिंग जे ते मिळून जाईल. पूर्ण 17 सेशन तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल. म्हणजे तुम्ही जर कुठे जर गेले, तुम्ही कोणाच्या बर्थडेला गेले, तुम्ही कोणाच्या लग्नाला गेले, एखादं सेशन जर तुमचं मिस झालं, तुम्हाला सगळ्या सेशनची रेकॉर्डिंग मिळेल. ती रेकॉर्डिंग तुम्हाला जेवढ्या वेळेस बघायची तुम्ही बघू शकता आरामशी तुमच्या मोबाईलमध्ये. सो एखादं सेशन मिस जरी झालं त्याचं पण काही टेन्शन नाही, तुम्हाला रेकॉर्डिंग भेटून जाईल त्याची. त्यानंतर डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं, शेअर कसे बाय सेल करायचे, पोर्टफोलिओ कसं मॅनेज करायचं, ह्या पण गोष्टी मी तुम्हाला बरोबर याच्याविषयी गायडन्स देईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी तुम्हाला पर्सनली सगळ्या गोष्टीविषयी सपोर्ट करणार आहे आणि गायडन्स पण देणार आहे. जेवढे पण आपले याच्या आधीचे स्टुडंट आहेत त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे की आपल्याकडून सपोर्टची कोणतीच कमी नाही पडत. आपल्याकडून बॅच तुमची कंप्लीट जरी झाली ना तरी पण सपोर्टची कोणती कमी नाही पडत, एवढं मी तुम्हाला गॅरंटी देतो. आपल्याकडून सपोर्टची कोणती, तुम्हाला जे पण करायचंय, तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे मी तुम्हाला गाईड करेल. तुम्हाला ट्रेडिंग सुरुवात करायची आहे, कशामध्ये करायचे मी तुम्हाला बरोबर गाईड करेल. किती कॅपिटल पाहिजे आहे, कशा प्रकारे तुम्ही कोणत्या टाइम मध्ये तुम्ही ट्रेड केला पाहिजे, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला पर्सनली गाईड करेल. ठीक आहे, कारण मला पाहिजे की प्रत्येक स्टुडंट प्रॉफिटेबल झाला पाहिजे बस. ठीक आहे, बाकी अजून काही नको, प्रत्येक स्टुडंट प्रॉफिटेबल झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आता मे महिन्याची आपली जी काही बॅच आहे ती चालू होणार आहे. जो पण व्यक्ती याच्यासाठी ऍडमिशन घेणार आहे त्या व्यक्तीला टोटल आपण 12 बॅचेस जे काय आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे. म्हणजे एकदा तुम्ही ऍडमिशन घेतलं का तुम्हाला, आता आपला जो काही कोर्स होतो एका महिन्याचाच आहे, पण तुम्हाला एकाच फी मध्ये तुम्हाला 12 बॅचेस जे काही ते तुम्ही अटेंड करू शकता. किती? 12 बॅचेस जे काय आहेत आपल्या तुम्ही इथं अटेंड करू शकता एका फी मध्ये. तुम्ही जर मेच्या बॅचला ऍडमिशन घेतलं, तुम्ही जून मध्ये सुद्धा रिपीट बसू शकता. तुमच्याकडून ₹1 सुद्धा फी घेतली जाणार नाही. तुम्ही फ्री मध्ये पुढच्या बॅचला बसू शकता. ज्यांनी पण या बॅचला ऍडमिशन घेतलेला, तुम्ही जुलैमध्ये पण बसू शकता आहात. म्हणजे एकाच फी मध्ये, एकाच बॅचच्या फी मध्ये तुम्हाला 12 बॅचेस आपण तुम्हाला अटेंड करून देऊ. टोटल म्हणजे 1 वर्ष तुम्ही शिकणार आहात. म्हणजे 12 बॅचेस तुम्हाला भेटतील एकाच फी मध्ये फक्त. ते पण लाईव्ह मी तुम्हाला शिकवेल. दर महिन्याला आपल्या बॅचेस होतात, दर महिन्याला. ठीक आहे, दर महिन्याला बॅचेस होतात आपल्या. आता मे महिन्याची बॅच स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर माझ्याकडून तुम्हाला एक प्रॉपर मेंटरशिप मिळणार आहे. ठीक आहे, एक जो काही माझे सर्टिफिकेट तुम्ही सर्वांनी आय होप बघितलेले असणार आहे. नंतर तुम्ही वेबसाईटला जाऊन पण तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करू शकता. आपले सर्टिफिकेट आहे हे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाऊन चेक करू शकता आहात. एक NISM सर्टिफाईड व्यक्तीकडून तुम्हाला मेंटरशिप मिळणार आहे. मेंटॉर खूप जास्त महत्वाचा असतो स्टॉक मार्केटमध्ये. का जो व्यक्ती सांगेल आपल्याला की नेमकं काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, कोणती गोष्ट केली पाहिजे आहे, कोणती गोष्ट नाही केली पाहिजे आहे. तर मी स्वतः तुम्हाला गाईड करणार आहे सगळ्या गोष्टींविषयी. प्रत्येक गोष्टीविषयी तुम्हाला माझा नंबर पण भेटून जाईल. नंतर तुम्ही मला डायरेक्टली कॉल करू शकता आहात, नंतर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज पण करू शकता. मी प्रत्येक मेसेजचा 100% रिप्लाय देतो.
जे पण लोक मला मेसेज करतात, एवढी गॅरंटी आहे. तुम्ही मेसेज करा, तुम्हाला 100% रिप्लाय देईल. कधी थोडा टाइम लागू शकतो आहे. तुमचं जर काही अर्जंट काम असेल तुम्ही मला कॉल पण करू शकता तसं, ठीक आहे. पण मी रिप्लाय नक्की करतो, एवढं नक्की गॅरंटी आहे, ठीक आहे. मी कोणाला इग्नोर नाही करत आहे. त्यानंतर तुमची रिटायरमेंटची प्लॅनिंग कशा प्रकारे करायची ते पण आपण बसून बरोबर ठरवू. मी तुम्हाला बरोबर सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ते मी तुम्हाला सांगेल. तुम्ही रिटायरमेंटची प्लॅनिंग कशा प्रकारे करू शकता आहात, जेणेकरून की रिटायरमेंट नंतर तुम्हाला काही टेन्शन नाही राहणार. रिटायरमेंट नंतर तुम्हाला पेन्शन सारखे जे काही पैसे मी तुम्हाला सांगितले ना, 40,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला भेटत राहतात. उलट तुम्हाला जास्त पण मिळतील. तुम्ही जर जे पण लोक जास्त SIP करू शकता आहात, त्या लोकांना 50,000-60,000 रुपये सुद्धा दर महिन्याला भेटतील. ठीक आहे. ते कसं करायचं नेमकं, त्या पण गोष्टी मी तुम्हाला त्या सेशनमध्ये इथे शिकवणार आहे. तर अशा प्रकारे आपला जो काही पूर्ण कोर्स आहे, तो पुढचा 1 महिना अशा प्रकारे काम करणार आहे. याच्याबद्दल आता तुमचे जर काही डाऊट असणार आहे, तर मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. बाकी आपल्या कोर्स सोबत तुम्हाला 25 ई-बुक सुद्धा फ्रीमध्ये मिळतात. तुमच्यापैकी ज्या पण व्यक्तीने आपला हा कोर्स पूर्ण हा वेबिनार अटेंड केलाय, त्या व्यक्तीला आपल्याकडून 1 ई-बुक फ्रीमध्ये भेटणार. तर एक ई-बुक तर तुम्हाला लगेच फ्रीमध्ये भेटून जाईल. पण जो पण व्यक्ती ऍडमिशन करणार त्या व्यक्तीला टोटल 25 ई-बुक्स फ्रीमध्ये मिळणार. त्या 25 बुक्स जर तुम्ही जर ऍक्च्युअली मध्ये जर खरेदी करायला गेले मार्केटमध्ये, तुम्ही जाऊन तर जाऊन किमती चेक करू शकता. हा तुम्ही गुगलला चेक करा किंवा Amazonला जाऊन तुम्ही चेक करा. याची किंमत 15,000 ते 20,000 रुपये तुम्हाला फक्त या बुक्स खरेदी करण्यासाठी लागेल. या बुक्स तुम्हाला आपल्याकडून ई-बुक फॉर्मॅटमध्ये फ्रीमध्ये मिळणार आहे. या सगळ्या या बुक्सचे तुम्ही नावं जाऊन नंतर टाकू शकता आहात गुगलला. जगातले जे पण बेस्ट इन्व्हेस्टर्स आहे आणि ट्रेडर्स आहे त्यांनी या बुक्स लिहिल्या. पूर्ण जगभरामध्ये लाखो करोडो कॉपीज असे विकल्या गेलेल्या आहेत. एकदम फेमस बुक्स आहे सगळ्या. ठीक आहे. या सगळ्या बुक्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे आपल्याकडे. ई बुकचे आम्ही तुम्हाला फोल्डर दिले, त्याच्यामध्ये सगळ्या बुक तुम्हाला भेटून जातात. ठीक आहे. आपल्या कोर्सची फी काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार थोड्या वेळात. तर 15,000 ते 20,000 रुपयाचा आपण ई बुकच फ्रीमध्ये देऊन टाकणार. आपली फीस किती आहे ना, मी तुम्हाला थोड्या वेळात तुम्हाला लक्षात येईल बरोबर ती गोष्ट. काय काय आपल्या कोर्सची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. तर आणि शेवटी जो पण व्यक्ती आपला कोर्स पूर्ण करणार आहे, त्या व्यक्तीला असं सुंदरसं असं आपलं जे काही सर्टिफिकेट आहे ते आपल्याला मिळणार आहे. तुम्हाला सर्वांना एक सर्टिफिकेट सुद्धा आपल्याकडून मिळेल, ज्या पण व्यक्तीचा कोर्स पूर्ण होईल आपल्याकडे. ठीक आहे. अशा प्रकारे आपला जो काही कोर्स आहे तो पूर्ण पुढच्या 1 महिन्यामध्ये काम करणार आहे. आय होप की तुम्हाला सर्व ज्या पण गोष्टी आहे A to Z तुम्हाला लक्षात आलेल्या असणार आहे. पुढचा 1 महिना आपल्याला काय-काय गोष्टी कशा प्रकारे शिकून घ्यायच्या. कोणाच्या जर याच्याबद्दल काही छोटे-मोठे जर डाऊट असणार आहे, काही पण जर तुमच्या मनात जर काही छोटा-मोठा प्रश्न असणार आहे, तर मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये इथे विचारू शकता. ठीक आहे. आणि जे पण आपले याच्या आधीचे जे पण स्टुडंट आहेत, त्यांचे पण फीडबॅक तुम्ही नक्की इथं वाचू शकता. ज्यांनी पण याच्या आधी आपला कोर्स केलेला आहे, कोणी जानेवारीमध्ये, कोणी डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीमध्ये, मार्चमध्ये ज्यांनी पण कोर्स केलेला आहे, त्यांचे पण फीडबॅक तुम्ही नक्की वाचू शकता. तुम्हाला आपल्या इथं पण भेटून जातील. तुम्हाला आपल्या वेबसाईटला पण भेटून जातील. Googleला सुद्धा तुम्हाला जिथून पण तुम्हाला बघायचं तुम्ही नंतर जाऊन बघू शकता. अशा प्रकारे बघा सगळ्या गोष्टी आहेत आपल्या. सगळ्या गोष्टी तुम्ही जाऊन नक्की इथं चेक करू शकता. ओके. सो कोणाला जर काही डाऊट असेल, तर मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये आता विचारू शकता. ठीक आहे. आणि शेवटी आता फक्त एकच गोष्ट राहिलेली आहे, की एवढ्या सगळ्या गोष्टी आपण शिकून घेणार. तर आपला हा जो काही पूर्ण कोर्स असणार आहे, पुढचा 1 महिना जो चालणार आहे, त्याची टोटलमध्ये फीस किती असणार? तर बघा जेवढे पण आपल्या कोर्समध्ये आपण ज्या गोष्टी शिकवतो आहे, A to Z आपण सगळ्या गोष्टी शिकवतो. आपला दुसरा कोणताही कोर्स नाही वेगळा. छोटे-छोटे आपण कोर्स बनवत नाही. एकाच कोर्समध्ये आपण सगळ्या गोष्टी शिकवतो. त्याच्यामध्येच तुम्हाला ई-बुक पण मिळतं आहे, सर्टिफिकेट आहे, सॉफ्टवेअरची लिंक आहे. आपण दुसऱ्या कोणत्या नावाखाली पैसे घेतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच फीमध्ये मिळणार. तुम्हाला पूर्ण ₹1 पण खर्च करायची गरज नाही आपल्याकडे. ठीक आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच फीमध्ये जे काही आहे ते मिळून जातील. तर आपला जो काही कोर्स आहे त्याच्या आता अशा प्रकारचा कोर्स तुम्ही जर पुढे पण जर घ्यायला गेले, तर अशा प्रकारची कोर्सची जी काही फीज आहे तुम्हाला कमीत कमी 20,000-30,000 रुपये, 50,000 रुपयापर्यंत अशा प्रकारच्या कोर्सची फी असते. जर पुण्यामध्ये, मुंबईमध्ये कुठे पण जर तुम्ही जर चेक केलं तर. आपले सुद्धा असे भरपूर सारे स्टुडंट आहेत, ज्यांनी याच्या आधी 50,000 रुपये भरून पण कोर्स केलेला आहे दुसऱ्याकडे. आपण एवढी फी घेत नाही तसं. पण दुसरीकडे त्यांनी 50,000 रुपये भरून पण त्यांना तिथं काही गोष्टी नाही समजल्या. ते आपल्याकडे आले. आपण त्यांना स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सिंपल लँग्वेजमध्ये शिकवल्या. आपल्याकडे त्यांना सगळ्या गोष्टी समजल्या आणि मग आता ते ट्रेड करतात चांगल्या प्रकारे. ठीक आहे. इतकी आपल्या कोर्सची क्वालिटी आहे.
ठीक आहे. तर भरपूर सारे तसं फीज आहे, पण तरी पण आपलं एक नेहमी ध्येय राहिलेलं आहे, की एक जो काही मराठी माणूस आहे, त्यांनी ट्रेडिंगमध्ये उतरलं पाहिजे आहे, त्यांनी शेअर मार्केटमध्ये उतरलं पाहिजे आहे. त्या पण व्यक्तीने शेअर मार्केटचा फायदा घेतला पाहिजे इन्व्हेस्टमेंटमध्ये पण आणि ट्रेडिंगमध्ये. ट्रेडिंगमध्ये पण तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवले पाहिजे, माझी अपेक्षा आहे तुमच्या सर्वांकडनं. जसं आपले बाकीचे मराठी बांधव कमवत आहेत तशा. म्हणून आपण मराठीमध्ये कोर्स घेऊ. नाहीतर हिंदीमध्ये पण मला भरपूर सारे लोकं विचारतात. पण तरी पण आपण मराठीमध्येच घेऊ. ठीक आहे. तर त्याचं हे कारण आहे, की मराठी व्यक्तीने सुद्धा या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे. त्यासाठी सर्वसामान्य व्यक्तीला आपण सगळ्या गोष्टी करता याव्या यासाठी आपण मराठीमध्ये सगळ्या गोष्टी घेतो. म्हणून आपली काही फी आहे ना, ती पण आपण जास्त नाही ठेवली आहे. आपली जी काही फी आहे आपली जी काही फी आहे नॉर्मली आता ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपली जी काही फी आहे ना, ती आपण ॲक्चुअलीमध्ये आपण आपली या सगळ्या गोष्टींची फी ठरवली होती टोटल ₹14,999. ₹14,999 जे काही आहे ते आपण फायनल फी इथं ठरवलेली आहे. पण त्याच्यामध्ये पण जे पण लोकं आत्ताच्या आत्ता लगे ॲडमिशन घेणार आहे, त्यांना आपले जे काही डिस्काउंट आहे, तो सगळ्या काही कट करून, सगळ्या काही गोष्टी कट करून, तुम्हाला शेवटी ज्यांना पण आता ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी फी आहे आजची फक्त आणि फक्त ₹6,999. फक्त ₹6,999 मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. ज्या पण मी तुम्हाला आता बोललो, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 17 सेशन भेटतील. त्याच्या रेकॉर्डिंग्स आहेत, ई-बुक्स आहेत, त्याच्यासोबत सर्टिफिकेट्स आहेत, सॉफ्टवेअरची लिंक आहे. सगळ्या ई-बुकची लिंक आहे. ई-बुकची किंमतच ₹15,000-20,000. त्या सगळ्या ई-बुक्स, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या फक्त आणि फक्त ₹6,999 मिळणार आहे. आत्ताच्या आत्ता ज्यांना पण ॲडमिशन करायचं आहे, तुम्ही लगेच निर्णय घ्यायचा आहे. ज्यांना पण सिरियसली ट्रेडिंग करायची आहे, त्यांनी पण माझ्यासोबत रेडी आहेत शिकून घेण्यासाठी. आणि जसं आपल्या स्टुडंटनी प्रॉफिट करून दाखवला, तशा प्रकारे तुम्हाला पण जर करायचं आहे ॲक्चुअलीमध्ये, सिरियसली ज्यांना पण ट्रेडिंगमध्ये करियर करायचं आहे, 2 पैसे कमवायचे आहेत आपल्यासोबत काम करून, ते लगेचच्या लगेच इथं ॲडमिशन इथं करू शकता. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर क्यूआर दिसतो आहे, त्या क्यूआरवर स्कॅन करून तुम्ही फीचं पेमेंट करून फोन पे, गुगल पे तुमचं जे पण असणार त्याच्यावर तुम्ही पेमेंट करू शकता आहात. आणि याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ना, तो आम्हाला WhatsAppवरती टाकायचा. त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे, तो आम्हाला WhatsAppवरती टाकायचा आहे. आपल्या बॅचचा एक वेगळा ग्रुप बनवला जाणार आहे. जी पण आपली बॅच चालू होईल ना, त्याचा एक वेगळा ग्रुप बनवला जाणार आहे. त्या ग्रुपला तुम्हाला आम्ही लगेच ॲड करून देऊ. आणि त्या ग्रुपला मग सगळ्या गोष्टी आपल्या ई-बुकच्या लिंक्स आहेत, सॉफ्टवेअरच्या सगळ्या लिंक्स आहेत. आपल्या मीटिंगच्या ज्या पण आपल्या पुढे सेशन होतील, त्या सगळ्या लिंक्स तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळून जातील. ठीक आहे? तर तुम्हाला WhatsAppवरती नक्की स्क्रीनशॉट जो आहे तो टाकायचा, ज्याच्यापर्यंत तुम्ही पेमेंट केलं. ठीक आहे? दुसरी गोष्ट ज्यांना पण समजा जर क्यूआर स्कॅन करायला जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्ही नंबरला सुद्धा पेमेंट करू शकताय. इथं स्वप्नील सरांचा नंबर आहे किंवा माझा नंबर आहे. दोन्हीपैकी कोणत्या पण एका नंबरला तुम्ही इथं पेमेंट जे काही ते करू शकता. ज्या पण नंबरला तुम्ही पेमेंट केलं, त्या नंबरला सगळे दोन्ही पण नंबर WhatsAppला आहे. कोणत्याही नंबरला तुम्ही WhatsAppला आम्हाला स्क्रीनशॉट जो आहे तो टाकायचा. बरोबर आम्ही त्या ग्रुपला तुम्हाला ॲड करून देऊ लगेच. तुम्ही तिथून तुमचं जे काही लर्निंग आहे ती स्टार्ट करू शकता. ठीक आहे? त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. कारण आपली इच्छा आहे, की एक जो काही नॉर्मल व्यक्ती त्याने पण शिकून घेतल्या पाहिजे सगळ्या गोष्टी. सिंपल लँग्वेजमध्ये. म्हणून तुमच्यासाठी एक सवलत आपण देतो आहे सर्वांसाठी. ज्या पण व्यक्तींना आत्ता ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी एक सवलत आहे. आपल्या कोर्सची फी आहे ₹6,999. पण याच्यामध्ये पण ज्या पण व्यक्तीला लगेच पूर्ण फी भरता नाही येते, तुमच्यापैकी ज्या पण व्यक्तीला ॲडमिशन घ्यायचं लगेच कारण याची फी वाढणार आहे. एवढं मी गोष्ट नक्की सांगतो इथे 100%. ठीक आहे. आपल्या कोर्सची फी याच्यापेक्षा सुद्धा कमी होती हे पण मी तुम्हाला सांगतो आधी. आता अजून जास्त वाढली आणि पुढे वाढतच राहणार. ठीक आहे. कारण आपली ॲक्चुअल फी ₹15,000. तुम्हाला ₹7,000 मध्ये या सगळ्या गोष्टी भेटतात. तेवढ्या गोष्टीला नंतर नाही मिळणार आहे. तर ज्यांना पण ही प्राईस तुम्ही लॉक करून घ्या आत्ताच्या. ज्यांना पण लगेच ॲडमिशन घ्यायचंय पण लगेच जर तुम्हाला जर ₹7,000 भरता येत नसेल तुमच्यासाठी एक सवलत आहे. का तुम्ही याच्यापैकी अर्धी फीस ₹3,500 भरून सुद्धा तुम्ही तुमचं जे काही सीट आहे ते आत्ताच्या आत्ता तुम्ही बुक करू शकता. ज्यांना पण फीमध्ये लगेच प्रॉब्लेम आहे. पण तरी पण तुम्हाला ही जी काही डिस्काउंट आहे तो सोडायचा नाही. तर म्हणून तुम्ही काय करा, याच्यापैकी अर्धी फी भरून सुद्धा तुम्ही तुमचं जे काही सीट आहे लगेच तुम्ही बुक करून टाका. तुम्हाला आम्ही ग्रुपला ॲड पण करून देऊ. तुम्ही सगळ्या काही गोष्टी तुम्हाला भेटतील. बाकीची जी काही तुमची अर्धी फी आहेत ना, ती तुम्ही नंतर भरू शकता. जेव्हा पण तुम्हाला जमेल, आजपासून 5-6 दिवसानंतर, 7 दिवसानंतर आपली बॅचला पण आम्ही तुम्हाला बसवून देऊ. असं नाही बॅचला नाही बसवून देणार. सगळ्या गोष्टी आपण देतो. कारण तेवढा आपल्याला पूर्ण विश्वास आहे.
तर जो पण आपला व्यक्ती कोर्स करतो ना, आजपर्यंत एका पण व्यक्तीने कोणी कधी फी वापस नाही मागितली, कोणी काही फी विषयी बोलले नाही. कारण तेवढा आपल्याला विश्वास आहे की आपल्या सेशनला आल्यानंतर आपल्या कोर्सची क्वालिटी कळते ऍक्च्युली मध्ये. का तो जो काही व्यक्ती नंतर त्याची अर्धी फी देईल म्हणजे देईलच. सो तुम्ही अर्धी फी भरा, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तुम्हाला सेशन मध्ये येऊन देऊ. बाकीची जी काही अर्धी फी आहे तुम्ही नंतर देऊ शकता 5-7 दिवसांनी, 8 दिवसांनी. जेव्हा पण तुमच्याकडे पैसे येतील बाकीचे, तुम्ही नंतर ती फी जी काही ती पे करू शकता. ठीक आहे. ही सुद्धा तुमच्यासाठी सवलत आहे सर्वांसाठी. तर ज्यांना पण ऍडमिशन घ्यायचंय लगेच तुम्ही फी पे करा. शिवाय ज्यांना पण जर काही प्रश्न असणार आहे, अजून पण ज्यांना पण पर्सनली माझे सर बोलायचं